अनंत कृपा विभूषित श्री सकल संत कंठभूषण अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर विश्व संत कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर महाराज व अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न वारकरी संप्रदायाचं कुल दैवत आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्म्याच्या व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, बाल ब्रह्मचारी संत श्री माधव बाबा आणि समर्थ श्री जनार्दन स्वामी महाराज, समर्थ साई बाबा आणि समर्थ श्री गजानन महाराज यांच्या चरणारविंदी पहिल्यांदा नतमस्तक होतो. मातापूर या पवित्र गावामध्ये हनुमंतरायाच्या या पावन दरबारामध्ये आणि भगवान शंकराच्या या कथा मंडपामध्ये आज कथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व उपस्थित शिव भक्तांच्या चरणारविंदी पहिल्यांदा माझ्या व्यासपीठाकडनं माझा प्रेमपूर्वक आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार करतो. सज्जनांनो, शिव महापुराण कथा ही अगम्य अपूर्व आणि अनाकलनीय कथा आहे. ती कधी पूर्ण न होणारी कथा आहे. मला असं वाटतं शिव महापुराण कथा ही जरी पूर्ण न होणारी कथा असली तरी मात्र मानवाचं जीवन सुखी समृद्ध समाधानी बनवणारी कथा या जगतामध्ये कोणती असेल तर त्या कथेचं नाव आहे शिव महापुराण कथा. आणि म्हणून त्याच कथेचा विचार करण्याकरता आज 5व्या दिवशी आपण सगळे भाविक भक्त श्रोते सज्जन मायबाप या ठिकाणी एकत्रित आला आहात. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हीच एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आज कथेप्रसंगी नित्य नियमाने जे हजेरी लावतात ते आपल्या गावाचं वैभव आदरणीय श्री उंडे महाराज, त्यांनाही नमस्कार. माता भगिनी लहान थोर आबाल वृद्ध सगळ्यांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ही दिग्गज गुणीजन मंडळी, त्यांनाही नमस्कार. त्याच बरोबरीने महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये माऊली HD यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा शिव महापुराण कथा मातापूरकरांचा घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम जे करतायत ते माझे मित्र, माझे प्राणसखा आदरणीय विजयदादा उंबरकर, एकदा त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आजचे अन्नदाते त्यांनाही नमस्कार करतो आणि माझ्या शिव महापुराण कथेला आता सुरुवात करतो. सज्जनांनो, शिव महापुराण कथेचा विचार करत असताना प्रपंचामध्ये नेहमी अपूर्णता असते. सज्जनांनो, निस्तो वशी शतम शती दश लक्षम सहस्राधिपो लक्षय क्षाम क्षितिपालताम क्षितिपती चक्रे शताम वांछती चक्रे श्याम सूरपालताम सुरपती ब्रह्मंसुर वांछती ब्रह्मा शैव पदम शिव हरिपदम आशाम धिपो गतः. ज्या माणसाजवळ 10 रुपये आहेत ना दादा, मला असं वाटतं ते पैसेच आहेत, पण तो माणूस गणेश दादा या जगातला श्रीमंत नाही. ज्या माणसाजवळ 50,000 रुपये आहेत, मला असं वाटतं ते पैसेच आहेत, पण तो माणूस या जगातला श्रीमंत नाही. ज्या माणसाजवळ 5 लाख आहेत ते पैसेच आहेत, पण तो माणूस या जगातला श्रीमंत नाही. ज्या माणसाजवळ 5 कोटी आहेत, मला असं वाटतं ते पैसेच आहेत, पण तो माणूस या जगातला श्रीमंत नाही. मग तुम्हा सगळ्यांना आता असा प्रश्न पडला असेल की महाराज, या जगातला श्रीमंत आहे कोण? वेदांत वाक्येषु सदा रमन्तो भिक्षान मात्रेन चतुष्टी म्हणता अशोक कवंत करुणैकवंता कौपीनवंता खलु भाग्यवंता मूलंतरो केवलमाश्रयंता पाणिद्वय भोक्तृमंत्रयंता कंथामपि मीव कृष्णयंता कौपीनवंता खलु भाग्यवंता. दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे, आकाश हे ज्यांचं पांघरून आहे, भाकर खाण्यासाठी पात्र नाही तर हात हे ज्यांचं पात्र आहे, जे नेहमी वेदांत वाक्यामध्ये रममान आहे आणि देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ज्यांच्या रक्तामध्ये शिवभक्ती आहे, त्यांचं नाव श्री संत जनार्दन स्वामी महाराज आहे. देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत माऊलीचं भजन ज्यांच्या हृदयामध्ये आहे,
देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ज्यांनी समाजाला सन्मार्ग दाखवण्याचं काम केलंय, मला असं वाटतं त्यांचं नाव संत श्री माधव बाबा आहे. आणि हे खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत दादा. पैशाने माणूस कधी श्रीमंत होत नाही, पण विचाराने माणूस श्रीमंत अर्थातच झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मला असं वाटतंय दादा, तुम्हाला जर समाजातल्या लोकांनी श्रीमंत म्हणावं असं माझ्या समोर बसलेल्या श्रीमंताला वाटत असेल ना, तर मला असं वाटतं त्याने त्याच्या जीवनामध्ये स्वार्थाचा विचार कधी करायचा नाही, तर त्याने त्याच्या जीवनामध्ये समाजाचा विचार करायचा आहे. त्याने त्याच्या जीवनामध्ये हिंदू धर्माचा विचार करायचा आहे. त्याने त्याच्या जीवनामध्ये महाराष्ट्रातल्या गरीब लोकांचा विचार करायचा आहे. आणि म्हणून माणूस आणि श्रीमंत त्याला म्हटल्या जातं विवेक दादा, जो दुसऱ्याच्या कामाला येत असेल ना दादा, त्यालाच खऱ्या अर्थाने इन्सान असं म्हणतायत. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी धनवान है कितना, कभी इंसान निर्धन है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, कहते हैं. ज्याच्या रक्तामध्ये शिवभक्ती आहे ना दादा, तो या जगातला श्रीमंत आहे. म्हणून काल आपण असा विचार या मंडपामध्ये करत होतो. माझ्या शिव भगवंताचा अर्थातच माझ्या प्रभूचं लग्न होतंय. थाटामाटामध्ये तो विवाह सोहळा आपण त्या ठिकाणी पार पाडलाय. आनंदमय वातावरणामध्ये ते लग्न सोहळा आपण या ठिकाणी या मंडपामध्ये पाहिलाय. म्हणून महिला मंडळ थोडं माझ्याकडे लक्ष द्या. दादा थोडं हॅमिंग मारते, वरचा आवाज कमी कर, भोंग्याचा थोडा आतला आवाज द्या मला रिपीट. याचं काही अडचण येत नाही ना, मला रिपीट मारते ते काहीतरी, याचं थोडंसं बघ बरं काय. जय श्रीराम. हां ठीक आहे, असं ठेव. भगवान भोले बाबा काल लग्नाकरता तयार होत आहेत. आणि भगवान भोले बाबा ज्या वेळेला लग्नाकरता तयार होत आहेत ना, त्यावेळेला ते कशामध्येही बदल न करता ते लग्न प्रसंगाकरता तयार होत आहेत. नेहमीच आपल्या अंगाला भस्म लावणारे शिवजी लग्न प्रसंगामध्ये देखील ते आपल्या अंगाला भस्मच लावतायत. नेहमीच आपल्या गळ्यामध्ये साप परिधान करणारे शिवजी लग्न प्रसंगामध्ये देखील सापच आपल्या गळ्यामध्ये परिधान करतायत. आणि नेहमीच नंदीवर बसणारे शिवजी लग्न प्रसंगामध्ये देखील ते नंदीवरच बसतायत. भगवान भोले बाबाला असं विचारू आपण की बाबा, तुमचं जर लग्न असेल तर तुम्ही स्वतःच्या अंगाला पावडर लावलं पाहिजे, मग तुम्ही तुमच्या अंगाला भस्म का लावतायत? त्यावेळेला भगवान शंकर त्याचा सिद्धांत आपल्या समोर व्यक्त करत असताना माझे भोले बाबा असं बोलतायत, मी माझ्या अंगाला भस्म लावतो याचा अर्थ असा आहे की ज्या शरीराने मी ज्या प्रपंचामध्ये पदार्पण करणार आहे ना, तोच प्रपंच एक दिवशी माझ्या शरीराचं भस्म करणार आहे. म्हणून माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक माता भगिनीने अर्थातच आपल्या अंगाला पावडर न लावता मरणाची आठवण जिवंत आपल्या जीवनामध्ये राहावी, याच्याकरता आपण आपल्या अंगाला भस्म लावणं ही काळाची गरज आहे. शिरोळे काका, एका कॉलेजमध्ये मी व्याख्यान देण्याकरता गेलो आणि कॉलेजमध्ये ज्या वेळेला व्याख्यान देण्याकरता गेलो त्यावेळेला त्या ठिकाणी व्याख्यान माझं चालू होतं. मला विषय दिला होता भगवान शंकर, असा विषय मला दिला होता.
आणि भगवान शंकर हा विषय ज्या वेळेला मला दिला त्यावेळेला मी त्या कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर एक तरुणी माझ्या समोर बसलेली होती, एक हिंदू तरुणी माझ्या समोर बसलेली होती. त्या तरुणीने महिला मंडळ आपल्या कपाळाला भस्म लावला होता आणि कपाळाला ज्या वेळेला तिने भस्म लावलाय ना त्यावेळेला मी अर्थातच माझं व्याख्यान झालं आणि व्याख्यान झाल्याच्या नंतर मी माझ्या त्या तरुण बहिणीला विचारलं, अगं ताई, तू तर कॉलेजमध्ये येणारी तरुणी आहेस, तू तर उच्च शिक्षित तरुणी आहेस, तू तुझ्या कपाळाला भस्म लावून तू कॉलेजमध्ये का येते? त्यावेळेला माझ्या कथेमध्ये बसलेल्या प्रत्येक बहिणीने ते उत्तर माझ्या कथेमधनं घेऊन जायचे. त्यावेळेला ती माझी बहीण बोलते की महाराज, मी सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये माझा जन्म आहे, मी भगवान शंकराची कन्या आहे आणि भगवान शंकराची कन्या म्हणून घेण्याचा जर मला अधिकार असेल ना तर मी भगवान शंकराच्या नावाचं त्रिपुंड माझ्या कपाळाला लावणं हा माझ्या हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे. म्हणून भस्म या ठिकाणी माझे भगवान शंकर आपल्या अंगाला लावतायत आणि भगवान शंकर ज्या वेळेला ते भस्म लावतायत ना, महिला मंडळ, तुमच्या घरामध्ये जर मुलाचं किंवा मुलीचं जर लग्न असेल तर तुम्ही तुमच्या मुलीच्या अर्थात चेहऱ्याला किंवा अंगाला भस्म लावता का पावडर लावता? पावडर लावता ना. आणखी ते काय लावतात, ते काय म्हणतात त्याला, फॅरेन काय, फॅरेन लवली लावू नका. अमेरिकेच्या लोकांचा शेंबूड भरलाय त्याच्यात. भगवान शंकर या ठिकाणी लग्न प्रसंगामध्ये काहीही बदल करत नाहीत. नेहमीच आपल्या अंगाला भस्म लावणारे शिवजी आपल्या अंगाला लग्न प्रसंगामध्ये देखील भस्मच लावतायत. नेहमीच आपल्या गळ्यामध्ये साप परिधान करणारे शिवजी लग्न प्रसंगामध्ये देखील ते आपल्या गळ्यामध्ये सापच परिधान करतायत. आता माझा रिपीट तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्या घरामध्ये जर लग्न असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचे किंवा मुलाच्या गळ्यात साप परिधान करतायत का सोनं परिधान करता? सोनं परिधान करतायत. म्हणून ज्याच्या घरामध्ये जास्त सोनं असतं ना आप्पा, झोपतच नाहीत ते. मांजराने जरी उडी मारली तरी ते तटकन उठून बसल्याशिवाय राहत. मातापूरकरांनो जर काही असेल तर देऊन टाका, घेऊन जातो आनंदीला. सोने वाले सोना नहीं, सोना तो हर आदमी का सोना हर लेता है, इसलिए सोने वाले सोना नहीं. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून मोती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. महालात चोर गेले, चोरून द्रव्य नेले, ऐसे कधी न झाले या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. महिला मंडळ नीट आहे का? सोनं आणि साप हे नावं जरी, कालच्यासारखा आवाज पाहिजे रे, जरा काही गोंगाट होतोय बघ, मला जरा त्रास होतोय बोलायला थोडं. काल कसं केलं होतं बघ, तो बीडी गेम दे, मला कडक आवाज पाहिजे थोडासा. सोनं आणि साप हे नावं जरी भिन्न असले तरी मला असं वाटतं दोघांची रास एक आहे. लक्ष देऊन ऐका म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. सोनं आणि साप हे नावं जरी भिन्न असले ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, लग्न प्रसंगामध्ये माझ्या भोले बाबाने जो गळ्यामध्ये साप परिधान केलाय ना तो त्यांच्या ताब्यामध्ये आहे. आणि तुम्ही आणि मी आपल्या गळ्यामध्ये जे सोनं परिधान करतोय त्या सोन्याच्या ताब्यात आपण आहोत. फरक लक्षात येण्याकरता एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. पुढे जायचंय मला अर्थात कथा फार विस्तृत पाहिजे आज आपल्याला. एक 5 वर्षाचा मुलगा सकाळी लवकर उठतोय. 5 वर्षाचा मुलगा ज्या वेळेला सकाळी लवकर उठतोय, उठल्याच्या नंतर त्याला त्याची आई आंघोळ घालते आणि आईने ज्या वेळेला आंघोळ घातली त्यावेळेला त्याला पडवीमध्ये आणल्या जाते
आईच्या हातामध्ये टॉवेल आहे, त्या मुलाचं अंग ती पुसते आणि त्या मुलाचं अंग ज्या वेळेला ती पुसते ना, त्यावेळेला त्या गावामध्ये एक असा प्रकार घडतो की त्या गावामधून चहू बाजूने सगळे पोलीस चालतायत, मध्यभागी एक माणूस चालतोय. त्यावेळेला त्या लहान बालकाचं लक्ष तिकडे जाते आणि त्या लहान बालकाचं लक्ष तिकडे गेल्याच्या नंतर तो बालक आपल्या आईला विचारतो, मा ते काय आहे मा? चहू बाजूने सगळे पोलीस चालतायत मा, मध्यभागी एक माणूस चालतोय मा, ते का आहे? त्यावेळेला त्या आईने त्या बाळाला समजून सांगायचं म्हणून सांगितलं, अरे दादा, ज्याच्या भोवती जास्त पोलीस आहे, जो माणूस मध्यभागी चालतोय ना, तो फार मोठा चोर आहे. कोण? तो फार मोठा चोर आहे. त्यावेळेला त्या मुलाच्या डोक्यामध्ये गुरुजी पक्क फिट होते आणि पक्क ज्या वेळेला फिट होतंय ना, त्यावेळेला त्या मुलाच्या डोक्यामध्ये असं बसते, ज्याच्या भोवती जास्त पोलीस तो कोण? चोर. आणखी दुसरा दिवस त्या ठिकाणी उजाडतोय आणि दुसरा दिवस ज्या वेळेला उजडल्या जातोय त्यावेळेला त्या गावामध्ये अर्थातच सकाळची वेळ आहे, अंग वाळवण्याकरता मुलगा पडवीमध्ये आलेला आहे, आईच्या हातामध्ये टॉवेल आहे. ती आई आपल्या मुलाचं अंग त्या ठिकाणी पुसते आणि त्याच गावामध्ये योगायोगाने महामंत्री येत आहेत आणि महामंत्री ज्या वेळेला त्या गावामध्ये येत आहेत ना, त्यावेळेला चहू बाजूने सगळे पोलीस चालतायत, मध्यभागी ते महामंत्री चालतायत आणि मध्यभागी ज्या वेळेला ते महामंत्री चालतायत ना, त्यावेळेला त्या मुलाचं लक्ष आणखी तिकडे जाते. तो आपल्या आईला आवाज देतो, आई आई लवकर बाहेर ये. तो बघ तोच कोण? चोर म्हटल्याच्या नंतर ती आई म्हणते, अरे बाळ्या, चोरच आहे, पण म्हणायचं चोरच येतो, पण म्हणायचं नाही. त्यावेळेला तो मुलगा फार सुंदर प्रश्न आपल्या आईला विचारतो. विचारत असताना तो विचारतोय की मा, काल एक माणूस मध्यभागी चालत होता, त्याच्या चहू बाजूने सगळे पोलीस होते, मग कालच्या माणसाला तू चोर म्हणत होतीस, आजही एक माणूस मध्यभागी चालतोय, मग आजही त्याच्या बाजूने सगळे पोलीस चालतायत, मग आजच्या माणसाला तू चोर का म्हणत नाही? त्यावेळेला त्या ठिकाणी त्या दिलेलं उत्तर आपल्या कथेमधनं घेऊन जा. ती आई बोलते, अरे दादा, काल जो माणूस मध्यभागी चालत होता ना, तो पोलिसांच्या ताब्यात होता आणि आज जो माणूस मध्यभागी चालतोय ना, त्याच्या ताब्यात पोलीस आहेत. तसं तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये जो काळ परिधान केलाय त्या काळाच्या ताब्यामध्ये तुम्ही आहात आणि माझ्या भगवान भोले बाबाने जो काळ आपल्या गळ्यामध्ये परिधान केलाय ना, मला असं वाटतं तो भोले बाबांच्या ताब्यात आहेत. म्हणून लग्न प्रसंगामध्ये माझे भगवान शंकर कशामध्येही बदल करत नाहीत. नेहमीच आपल्या अंगाला भस्म लावणारे शिवजी लग्न प्रसंगामध्ये देखील भस्मच लावतायत. नेहमीच आपल्या गळ्यामध्ये साप परिधान करणारे शिवजी लग्न प्रसंगामध्ये देखील सापच परिधान करतायत आणि नेहमीच नंदीवर बसणारे शिवजी लग्न प्रसंगामध्ये देखील ते नंदीवर का बसतायत? आपण भगवान व्यासांना शिव महापुराण कथेमध्ये त्याचं उत्तर विचारू की महाराज, लग्न जर असेल तर त्या नवरदेवाने अर्थातच घोड्यावरती बसलं पाहिजे. मग हे नवरदेव या ठिकाणी नंदीवर का बसतायत? त्यावेळेला त्या ठिकाणी त्याचं उत्तर देत असताना असं सांगितलं जातंय की नंदी हे धर्माचं द्योतक आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये काहीही प्रसंग आला ना दादांनो, तर आपण आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपला धर्म कधी बदलायचा नाही. कारण भारत देशाची अस्मिता म्हणजे श्रीमंती नाही, तर भारत देशाची अस्मिता म्हणजे धर्म आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, शब्द ऐका, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवालय, जहाँ
किसी नगर में किसी डगर पे कोई न ताला डाले, कोई न ताला डाले। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। भारत माता की, उमापती महादेव की वाह. काहीही प्रसंग आला तरी आपला धर्म कधी बदलायचा नाही, लक्षात ठेवा दादा. नेहमीच नंदीवर बसणारे शिव भोले बाबा त्या ठिकाणी लग्न प्रसंगामध्ये देखील ते नंदीवरच बसतायत. आपल्याकडचे तरुण थोडेसे बदलतायत. लग्न प्रसंग असला तर ते नंदीवर नाही तर ते घोड्यावर बसतायत. घोड्यावर बसू नये याच्या विरोधामध्ये मी नाही, पण मला असं वाटतंय घोड्यावर नवरदेव बसतायत आणि माझ्या हिंदू धर्मातली मुलं त्या घोड्यावर बसलेल्या नवरदेवाच्या समोर नाचतायत. म्हणून हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या मुलांना इथून पुढे नवरदेवाच्या समोर कधी नाचू देऊ नका दादा. कारण त्यांना जर नाचण्याची जर इच्छा असेल ना तर त्यांना सांगा, दादा अरे लोकांच्या नवरदेवासमोर जर तू नाचलात तर लोक तुला बुटाजवळ सुद्धा उभा करणार नाही, पण माझ्या भोले बाबाच्या आशिव कथेमध्ये घेऊन जर नाचलात ना तर 70 वर्षाचे आजोबा तुमचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. मग इथे येऊन नाचा ना दादा. अरे या हरीच्या रंगामध्ये जे रंगलेत आणि हरीच्या रंगामध्ये जे नाचलेत ना दादा, त्यांचा जिवंत असताना उद्धार झालाय. म्हणून ज्या ज्या वेळेला माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना नाचायची जर इच्छा असेल तर त्यांनी या ठिकाणी येऊन नाचलं पाहिजे. अरे लोकांच्या वरातीमध्ये का नाचतायत दादा? अरे नाचाची या देशामध्ये स्वतंत्र जात आहे. गुरुजी बरोबर बोलतोय ना. नाचाची जर स्वतंत्र जात जर या देशामध्ये जर अस्तित्वात असेल तर शिरोळे काका त्या जातीला तिथे घेऊन यायचं आणि त्यांना ते नाचायला लावायचे. पण माझ्या भारत देशातल्या तरुण आणि नवरदेवासमोर कधी नाचायचं नाही दादा. सांगतो मी ऐका. अहो माझी मीराबाई ही जर लोकांच्या लग्नामध्ये जर नाचली असती ना तर मीराबाईचं नाव अश्रू महापुराण कथेमध्ये निघलं असतं का? नाही, नसतं निघलं ना. माझ्या संत मीराबाईचं नाव आज या ठिकाणी सज्जनांनो या मंडपामध्ये निघतं. याचं कारण जर काय असेल ना तर मला असं वाटतं ती माझ्या प्रभूच्या रंगामध्ये नाचते आणि म्हणून या देशामध्ये माझ्या मीराबाईचं नाव जिवंत आहे, हे लक्षात ठेवा. पग घुंघरू बांध मेरा नाचे रे, पग घुंघरू बांध मेरा नाचे रे. विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा. पिवत पिवत मेरा रे, पग घुंघरू बांध मेरा नाचे रे, पग घुंघरू बांध मेरा नाचे रे, पग घुंघरू बांध मेरा नाचे रे. सज्जनांनो माझे भगवान शंकर कशामध्येही बदल न करता लग्न प्रसंगाकरता तयार होत आहेत. कालपर्यंत आपण अशा पद्धतीचा विषय या कथेमध्ये घेतला. आनंदामध्ये या ठिकाणी माझ्या भगवान भोलेबाबाचा लग्न सोहळा संपन्न होतोय. मैना आणि पर्वतराज आपल्या मुलीला ज्या वेळेला सज्जनांनो तिचं थाटामाटामध्ये लग्न करून बिदाई देत आहेत ना, मला असं वाटतं माझ्या समोर बसल्या प्रत्येक प्रपंचामध्ये ही घटना येत असते. एकुलती एक मुलगी आपल्या घरामध्ये असावी आणि एकुलती एक मुलगी ज्या वेळेला आपल्या घरामध्ये आहे ना त्यावेळेला त्याच मुलीला बिदाई देत असताना मला
असं वाटतं माय रडेल दादा यामध्ये नवल नाही, पण घरामध्ये कितीही कठोर संकट येऊ द्या, घरामध्ये तो बाप कधी रडणार नाही. पण ज्या वेळेला आपल्या एकुलत्या एक मुलीला बिदाई द्यायची असते ना, मग मात्र तो बाप त्या ठिकाणी ढोरासारखा रडल्याशिवाय राहत नाही. आदिनाथ काका, श्रीरामपूरच्या कीर्तनात आलो नाही म्हणून आदिनाथ काका इतके नाराज झाले आणि म्हणाले आमच्या गावात सुद्धा येतात का नाही. कीर्तन एखाद्या वेळेला टाळू शकतो, पण कथा नाही टाळता येत. तुमच्या सगळ्यांच्या संयोजनामुळे इथे आलो, तुम्हा सगळ्या मातापूरकरांचं दर्शन झालं, खरंच आनंद वाटला बरं का. एकुलती एक मुलगी असावी, त्या मुलीचा ज्या वेळेला तुम्ही बिदाई देतायत किंवा तिचं लग्न करून तिला ज्या वेळेला वाटं लावतायत ना, त्यावेळेला त्या घरामध्ये असा एकही मुलगा नसतो दादा की त्या अर्थातच एकही घरामध्ये पात्र नसतं की त्या पात्राच्या डोळ्याला पाणी येणार नाही. अरे दादा, कितीही कठोर संकट असू द्या घरामध्ये, एखाद्या वेळेला त्या बापाला लोकांचे साल महिने घालण्याची वेळ जरी आली तरी तो बाप घरामध्ये कधी रडत नाही. पण त्याच एकुलत्या एक माझ्या ताईला ज्या वेळेला बिदाई द्यायची असते ना, मग मात्र तो बाप त्या ठिकाणी ढोरासारखा रडल्याशिवाय राहत नाही. मैना आणि पर्वतराज आपल्या पार्वतीला त्या ठिकाणी मांडीवरती घेतायत. मैना आणि पर्वतराज आपल्या अर्थातच मुलीला मांडीवरती ज्या वेळेला घेतायत ना, त्यावेळेला मग मात्र त्या ठिकाणी काही पातिव्रत्य धर्माचे लक्षणे समजून सांगितल्या जात आहेत. आणि पातिव्रत्य धर्माचे लक्षण ज्या वेळेला सांगितल्या जात आहेत ना, त्यावेळेला सगळे देव, ऋषी, मुनी, साधू, संत सगळे माझ्या पार्वती मैयाच्या लग्नाला त्या ठिकाणी हजर आहेत. सगळे त्या ठिकाणी माझ्या पार्वती मैयाच्या लग्नाकरता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद आहे. आणि त्याच आनंदामध्ये सज्जनांनो, ज्या वेळेला माझ्या पार्वती मातेला बिदाई देण्याचा प्रसंग त्या घरामध्ये येतो, या दीपक दादा या, भूमिपुत्र आहेत आपल्या गावचे, एकदा जोरदार टाळी वाजून स्वागत करा त्यांचं. वा वा, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष ना, पुणे जिल्हा अध्यक्ष. वा, तुम्ही पुत्रांचं जोरदार टाळी वाजून स्वागत करा. आनंद वाटला मला त्यांचा. आपल्या या शिवमहापुराण कथेमध्ये महापंगत सुद्धा त्यांनी दिली, ते नव्हते उपस्थित पण त्यांचे वडील मात्र या ठिकाणी होते. म्हणून पुन्हा एकदा आपल्या दादांचं जोरदार टाळी वाजून स्वागत करा. साहेबांना पण शाल द्या एक पाठीमागे, ते पण देशाची, धर्माची, राष्ट्राची सेवा करतायत. साहेब, सलाम आहे तुम्हाला. या. इकडे बघा. धन्यवाद. म्हणून आम्ही या ठिकाणी बसून चांगली कथा करतो. नेहमीच मी सांगत असतो माझ्या शिवकथेमधनं, अरे गोपी चंदनवाले या ठिकाणी बसून शिवमहापुराण कथा करतात. याचं कारण असं आहे, सीमेचं संरक्षण करणारा जवान आणि महाराष्ट्रातला पोलीस आणि आमच्या दादासारखे आदर्श राजकारणी आहेत, म्हणून या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या शिवमहापुराण कथा चालत आहेत. म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. ओके, धन्यवाद साहेब, भेटू. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय. 2 मिनिट भजन करा सगळ्यांनी. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय
पार्वती मैयाला बिदाई देण्याचा प्रसंग चालू आहे की सज्जनांनो माझ्याकडे लक्ष द्या, लिंक तुटू देऊ नका. पाठीमागची महिला मंडळ थोडं लक्ष माझ्याकडे ठेवा, माझ्या कथेकडे ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात ही कथा येईल. माझी इच्छा अशी आहे की ही शिवकथा मंडपामध्ये नाही राहिली पाहिजे, तर माझी वैयक्तिक इच्छा अशी आहे, मल्लिकार्जुन भगवंताच्या समोर माझी इच्छा अशी आहे की मातापूरकरांच्या घराघरामध्ये ही शिवपुराण कथा गेली पाहिजे. पार्वती मैयाला बिदाई देण्याकरता सगळे ऋषी मुनी साधू संत त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. भव्य प्रसादाच्या समोर जो भव्य मंडप त्या ठिकाणी दिला जातोय, त्याच मंडपातले एक एक लोक आता त्या ठिकाणी जायला लागतायत. पार्वती मैयाला सज्जनांनो त्या ठिकाणी बिदाई देण्याकरता काही लोक तर उपस्थित आहेत. त्या मंडपामध्ये असा एकही डोळा नाही दादा की त्या डोळ्याला पाझर नाही. प्रत्येक डोळा त्या ठिकाणी पाझरतो. अहो आपल्याही घरामध्ये असाच प्रसंग असतो. एकुलत्या एक मुलीचं लग्न आपण करावं, थाटामाटामध्ये करावं. एखाद्या वेळेला बाप गरीब आहे, त्याने श्रीमंत माणसाकडे जावं, 5 रुपये शेकड्याने 1 लाख रुपये आणावेत. माझ्या ताईचं लग्न थाटामाटामध्ये करावं. चांगल्या प्रकारे लग्न केल्याच्या नंतर सज्जनांनो, लग्न तर तो बाप अर्थात गरिबीमध्ये सुद्धा आपल्या मुलीचं चांगलं करतोय, पण काही काळ गेल्याच्या नंतर असे सुद्धा काही बैमान लोक महाराष्ट्रात आहे की हुंड्यासाठी मुलीचा छळ करणारे सुद्धा आहेत ना दादा. हगवणे प्रकरण जर पुण्याचं प्रकरण जर तुम्ही पाहिलं तर अरे दादा, त्या बापाने 2 कोटी रुपये त्या मुलीच्या लग्नाकरता खर्च केलाय, पण त्या मुलीला अर्थातच हुंड्यासाठी छळल्या जाते, तिला जिवंत मारल्या जाते. म्हणून ज्याला मुलगी आहे ना दादा, त्याला तर मी भाग्यवान समजतो, पण ज्याला मुलगी नाही आणि तुमच्या घरामध्ये जर एखादी सून म्हणून जर मुलगी आली असेल ना, तर तिला सून म्हणून वागणूक देऊ नका, तर तिला मुलगी म्हणून वागणूक द्या. मला असं वाटतं तुमच्या घराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. माझी पार्वती मैया आपल्या माईच्या जवळ जाते, कडकडून ती आपल्या माईला अलिंगन देते, आणि माईला ज्या वेळेला अलिंगन देते ना, त्यावेळेला पर्वतराज मात्र कठोर अंतकरणाचे आहेत. पण सज्जनांनो, तेच पर्वतराज ज्या वेळेला माझ्या पार्वतीला बिदाई देतात ना, मग मात्र त्या पर्वतराजाचा कंठ त्या ठिकाणी दाटून आल्याशिवाय राहत नाही. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात ये गाणे जा बोल्या खरे तू, जा लाडके सुखाने, दाटून कंठ येतो. घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे, हा देह दूर जात मन राहणार मागे. धन आत्मजा दुजांचे जाचे तयास देने, पर क्या परे आता मी, पर क्या परे आता मी. मागे फिरून ये दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो. पार्वती मैयाला बिदाई दिल्या जाते. सुंदर प्रकारची डोली त्या ठिकाणी केल्या जाते, आणि सुंदर प्रकारची डोली तयार केल्याच्या नंतर त्या डोलीमध्ये सज्जनांनो भगवान शंकर त्या डोलीचा स्वीकार करतायत. माझी पार्वती मैया सुद्धा त्या डोलीचा स्वीकार करतायत. आणि पार्वती मैया ज्या वेळेला डोलीचा स्वीकार करतायत ना, त्यावेळेला तीच पार्वती माता त्या डोलीतून हात बाहेर काढते. आपल्या बापाला आणि माईला त्या ठिकाणी हाताने त्या ठिकाणी इशारा करते की मा, जाते मी आता, तुमची काळजी घ्या. म्हणून सज्जनांनो, तुमच्या जीवाची काळजी करणारे जर घरामध्ये कोण असेल ना,
तर तो मुलगा नाही तर तुमच्या जीवाची काळजी करणारं जर कोण असेल तर ती मुलगी आहे, हे लक्षात ठेवा. अरे दादा, मुलगा एखाद्या वेळेला संपत्तीसाठी तुमच्या सोबत भांडेल, पण मुलीला संपत्ती नाही तर फक्त तिला माय बाप अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून मी काल जे वाक्य तुम्हाला सांगितलं होतं त्याचं सिंहावलोकन करतो. अरे एखाद्या वेळेला प्रपंचामध्ये जर तुमचा मालक जर तुम्हाला मारत असेल आणि तुमच्या बापाचं नाव जर त्या मालकाने जर घेतलं ना, तर ती मुलगी बोलते, खबरदार मालक, एखाद्या वेळेला तुम्ही मारून मारून माझा प्राण घेतला तरी चालेल, पण तुम्ही या ठिकाणी माझ्या बापाचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. पार्वती मैया आपल्या माईला आणि बापाला हात दाखवते, डोली दूरपर्यंत जाते आणि डोली सज्जनांनो आता कैलास पर्वतावरती पोहोचतो होते. आणि कैलास पर्वतावरती पोहोचत झाल्याच्या नंतर विषय फार मोठा आहे, वेद आपल्याकडे कमी आहे. सुंदर प्रकारे त्या ठिकाणी सज्जनांनो एक छय्या तयार केल्या जाते. व्याघ्र चर्म त्या ठिकाणी पांघरलेले आहे. गज चर्मावरती माझे महादेवजी बसलेले आहेत. काही काळ आता त्या ठिकाणी निघून जातोय आणि काही काळ ज्या वेळेला निघून जातोय ना, त्या वेळेला देवादिदेव महादेव यांच्या उदरी पहिल्या मुलाचा जन्म होतो. त्याचं सुद्धा वर्णन या महामंडपामध्ये आपल्याला ऐकावं लागेल. तब जनमे उक्षट बदन कुमारा, तारको असुर समर जय मारा. आगम निगम प्रसिद्ध पुराण, षण्मुख जन्म सकल जग जाना. तब जनमे उक्षट बदन कुमारा, तारक असुर समर जय मारा. आपल्या मातापूरवरती निष्ठा अर्थातच निष्काम प्रेम करणारे, ज्यांचं नाव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये घेतल्या जातंय, असे आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार. कीर्तन तर फार सुंदर करतात महाराज, पण त्यांच्या मुखारविंदातून जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा जर ऐकला तर अंगावरती शहारे येत आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही 2-4 फक्त शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणारे आहेत ना, त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये एक नाव आदराने घ्यावं लागेल, ते म्हणजे श्रीहरिभक्ती परायण विजयजी महाराज तनपुरे. बाबांचं वारकरी संप्रदायावरती फार प्रेम आहे, तसेच आपल्या गावावरतीही प्रेम आहे. वेदात वेद काढून मनाचा मोठेपणा करून ते आपल्या कथेमध्ये उपस्थित. म्हणून शिवमहापुराण कथेच्या मंडपामध्ये महिला मंडळ एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. त्यांचा पोवाडा ऐकायचा आहे का तुम्हाला? ऐकू पण आत्ताच नाही तर उठून जाताल तुम्ही पोवाडा ऐकल्यावर. माझी कथा ऐकायला थांबणार नाही ना तुम्ही, मग थांबा थोडंसं, ऐकू आपण. मला पण ऐकायचं आहे. तुम्हाला जसं ऐकण्याची इच्छा आहे तसं मलाही ऐकण्याची इच्छा आहे, तसं आमच्या विवेकदादा, सचिनदादा आणि आमच्या काकांनाही ऐकायची इच्छा आहे. आपण नक्कीच ऐकूयात. म्हणून सज्जनांनो, पुन्हा एकदा महाराजांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बऱ्याच वर्षापासून महाराजांचं नाव ऐकून होतं, पण माझी महाराजांची भेट काही लवकर झाली नाही. एकदा पैठणला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये तिथे पोवाडा सादर करण्याकरता महाराज आले होते, बरोबर ना? आणि तिथे मीही उपस्थित होतो. पण मी आपलं एका कोपऱ्यामध्ये ते नवीनच जरा त्यांना फोडाफोडी करून ते जे केलं ना, ते पाहण्यासाठी गेलतो मी. आपलं कसं काय चाललंय. पण चला, जे होतं ते चांगलंच होतंय असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळेला महाराजांनी तिथे पोवाडा सादर केला होता. अक्षरशः तो पोवाडा ऐकून माझ्या अंगावरती शहारे आले होते. अशीच सेवा देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराजांच्याकडनं घडावी, एवढीच एक शुभ कामना मल्लिक अर्जुन भगवंताच्या चरणी करतो. उदंड आयुष्य त्यांना लाभावं आणि वारकरी संप्रदायाची सेवा अखंड घडावी, एवढीच एक सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शिवमहापुराण कथेकडे प्रवृत्त होतो. सज्जनांनो, कथेचा विचार करत असताना भगवान शंकराच्या अर्थातच आणि पार्वती मैयाच्या उदरी पहिल्या मुलाचा जन्म होतो. 6 मुखाचा तो मुलगा आहे. त्या मुलाचं नाव आहे कार्तिक स्वामी.
आणि सज्जनांनो, कार्तिक स्वामीचा ज्या वेळेला जन्म होतोय ना, शिव महापुराण कथा असं सांगते, कार्तिक स्वामी ही विवेकाचं लक्षण आहे, नाम विचाराचं लक्षण आहे. आणि ज्या ठिकाणी विवेक जन्माला येत असतो त्याच ठिकाणी ज्ञान सुद्धा आपोआप जन्माला येत असतं. म्हणून शिव आणि पार्वती यांच्या उदरी दुसऱ्या मुलाचा जन्म होतो. त्या मुलाचं नाव आहे भगवान गणेश, आणि गणेशाचा जन्म होतोय. म्हणून मला असं वाटतं आपल्या हिंदू धर्मामध्ये असा एकही हिंदू नाही की तो गणेशाची उपासना करत नाही. म्हणून तुम्ही तर रोजच गणेशाची उपासना करत असाल, पण आपल्या सगळ्यांना मिळून या ठिकाणी आत्ता या प्रसंगी माझ्या गणेशालाही या ठिकाणी वंदन करावं लागेल. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजबदना. जय हो. वंदितो तुझला गजबदना. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजबदना. वंदितो तुझला गजबदना. सिंदूर वदना तुझला नमितो, तू आमुची प्रेरणा. सुख करता तू दुःख हरुनिया, तारी प्रभु सकळा. विघ्न विनाशक म्हणती तुझला, विघ्न विनाशक म्हणती तुझला. तू आमुची प्रेरणा वंदितो तुझला गजबदना. वंदितो तुझला गजबदना, तुझला गजबदना, तुझला गजबदना. सज्जनांनो, कार्तिक स्वामीचा आणि भगवान गणेशाचा जन्म होतोय. कार्तिक स्वामीचा ज्या वेळेला जन्म होतो त्यावेळेला सगळे देवादिक देव त्या ठिकाणी येत आहेत आणि माझ्या कार्तिक स्वामीला प्रणाम करतायत. कार्तिक स्वामीला प्रणाम करून त्या ठिकाणी सगळे देवादिक देव लोक कार्तिक स्वामीला विनंती करतायत की महाराज, तारकासूर आम्हा सगळ्या साधूंना त्रास देतोय. ज्या ज्या ठिकाणी धर्म कार्य चालू असेल त्या त्या ठिकाणी तो विघ्न आणण्याचं काम करतोय. ज्या ज्या ठिकाणी सप्ताह चालू असेल त्या त्या ठिकाणी विघ्न आणण्याचं काम करतोय. एखादा जर सप्ताहामध्ये वर्गणी देत असेल तर त्याला तो दम देतो. चांगल्या कामामध्ये विघ्न आणणारे मला असं वाटतंय सज्जनांनो तारकासूर आहेत. मी माणसाबद्दल नाही बोलत हा, तारकासुराबद्दल विषय चालू आहे. तारकासूर त्या ठिकाणी आम्हाला त्रास देतोय. सगळे साधू संत ऋषी मुनी त्या ठिकाणी बोलतायत. कार्तिक स्वामी असं त्या ठिकाणी त्या सगळ्यांना शब्द देत आहेत की तुम्ही घाबरू नका. मी या ठिकाणी आता जन्माला जर आलो असेल तर माझ्या हातून ते चांगलं काम होणार आहे. जो साधू संतांना आणि ऋषी मुनींना जो त्रास देतोय ना त्या तारकासुराचा निपात आता मी करणार आहे. पण त्याच्या अगोदर सज्जनांनो त्या ठिकाणी सूर्यदेव सुद्धा तिथे जात आहेत. सूर्यदेव मनोवेगाने धावणारा रथ माझ्या कार्तिक स्वामीला प्रदान करतायत. वरून सुद्धा त्या ठिकाणी आहे. वरून आणि कार्तिक स्वामीला छत्र दिल्या जाते. यम आपलं दंड माझ्या कार्तिक स्वामीला बहाल करतायत. समुद्र कार्तिक स्वामीला अमृत कुंभ देत आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने सगळे देवता माझ्या कार्तिक स्वामीचा सन्मान करतायत. लक्ष्मी सुद्धा तिथे येते आणि लक्ष्मी तिथे आल्यानंतर दिव्य संपत्ती आणि हार त्यांना प्रदान केला जातोय. त्याचबरोबर कुबेर सुद्धा तिथे येत आहेत.
कुबेर माझ्या कार्तिक स्वामीला गदा प्रदान करतायत, ईशान सुद्धा येत आहेत, ईशान त्या ठिकाणी त्रिशूल देत आहेत, इंद्र येत आहेत, इंद्र त्या ठिकाणी वज्र देत आहेत. अशा पद्धतीने सगळे सन्मान माझ्या कार्तिक स्वामीचा करतायत. म्हणून सज्जनांनो, आपल्या हिंदू धर्माचा जर तुम्ही विचार केला तर हिंदू धर्मामध्ये कार्तिक स्वामीला वेगवेगळ्या नावाने जाणण्याची पद्धत आहे. कार्तिक स्वामीला अर्थातच पहिलं नाव हे एक कार्तिक स्वामी नावाने सुद्धा तुम्ही ओळखतायत. दुसरी गोष्ट, तुम्ही मुरुगन या नावाने सुद्धा कार्तिक स्वामीला ओळखल्या जाते, कुमार या नावाने सुद्धा ओळखल्या जाते, स्कंद या नावाने सुद्धा ओळखल्या जाते, सुब्रमण्यम या नावाने सुद्धा ओळखल्या जाते, षडानन या नावाने सुद्धा ओळखल्या जाते आणि षण्मुख या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. अशा विविध नावाने त्या ठिकाणी सज्जनांनो कार्तिक स्वामीला ओळखल्या जाते. आता कार्तिक स्वामी सगळ्या ऋषी मुनीला अस्वस्थ अर्थात त्या ठिकाणी शब्द देत आहेत की मी या ठिकाणी तारकासुराचा वध करणार आहे. आता सगळ्यांनी ताट बसायचे. याच शिवमहापुराण कथेमध्ये आपल्याला आता सचिन दादा तारकासुराचा वध करायचा आहे. एक टाळी एक आवाज. सगळ्यांनी गर्जना करायची. आता युद्ध भूमीवरती युद्ध चालू आहे. बाळासाहेब काका आवाज आला पाहिजे. उमापती महादेव की, उमापती महादेव की, कार्तिक स्वामी महाराज की, कार्तिक स्वामी महाराज की, तारकासुर महाराज की. महादेव कार्तिक स्वामीची जैन तारकास घनघोर युद्ध त्या रणभूमीमध्ये चालू होते. सज्जनांनो, सगळे देव त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्याकरता आपल्या हातामध्ये पुष्प घेऊन सज्ज आहे. कार्तिक स्वामी महाराज आता तारकासुराचा वध करणार आहेत. सगळे देव लोक त्या ठिकाणी आनंदामध्ये आहेत. जे कार्तिक स्वामीच्या पार्टीचे आहेत ते कार्तिक स्वामीचा जय जयकार करतायत. जे तारकासुराच्या पार्टीचे आहेत ते तारकासुराच्या पार्टीचा जय करून इकडे मरण येऊ नये म्हणून या ठिकाणी कार्तिक स्वामीचा सुद्धा जय जयकार करतायत. काय करायचंय आपल्याला? निवडणूक लागली की सगळ्यांचं खायचं, सगळ्यांचे पैसे घ्यायचे आणि मतदानाच्या दिवशी गावाला निघून जायचं. घनघोर युद्ध त्या रणभूमीवरती चालू आहे. सज्जनांनो, तारकासुराचं आणि इंद्र देवाचं त्या ठिकाणी पहिल्यांदा घनघोर युद्ध होते. जंब नावाचा दैत्य त्या ठिकाणी यमाब अर्थात जंब नावाचा जो सैनिक आहे तो यमाबरोबर त्या ठिकाणी युद्ध करतोय. त्याच रणांगणामध्ये बल आलाय. बल वरुणाबरोबर युद्ध करतोय. सुवीर आहे, सुवीर त्या ठिकाणी वायू बरोबर युद्ध करतोय. शंभू नावाचा दैत्य आहे तो सुद्धा त्या रणांगणामध्ये येतो आणि रणांगणामध्ये अजाचंत्र युद्ध करतोय. ईशाना बरोबर तो युद्ध करतो. त्याच रणभूमीमध्ये आता कुंभ नावाचा दैत्य माझ्या चंद्राबरोबर युद्ध करतो. चंद्र मात्र त्या ठिकाणी कुंभाला पराजित करतो. जय जयकार होतो. ब्रह्मदेव सज्जनांनो अर्थात त्या रणांगणामध्ये येत आहेत. कार्तिक स्वामीला मदत व्हावी म्हणून त्या रणभूमीमध्ये ब्रह्मदेव सुद्धा
युद्ध करण्याकरता आता सज्ज आहेत. वीरभद्र नावाचा गण तो सुद्धा युद्धामध्ये सक्रिय आहे. इंद्र आणि वीरभद्र त्या ठिकाणी तारकासुराला मारण्याचा प्रयत्न करतायत, पण तारकासुर मरत नाही. का मरत नाही? कारण त्याचं मरण हे फक्त कार्तिक स्वामीच्या हाताने आहे. सगळे देव लोक आता माझ्या कार्तिक स्वामीला विनंती करतायत की महाराज, जोपर्यंत तुम्ही युद्ध भूमीवरती येणार नाही आणि तुम्ही जोपर्यंत हातामध्ये शस्त्र घेणार नाही ना, तोपर्यंत तारकासुराचा पराजय या ठिकाणी होणार नाही. सगळ्या ऋषी मुनी साधू संतांना माझे कार्तिक स्वामी आता वंदन करतायत, प्रणाम करतायत. युद्ध भूमीवरती युद्ध करण्याकरता आता कार्तिक स्वामी सज्ज आहे. एका बाजूला तारकासुर सुद्धा सज्ज आहे. सगळे दैत्य लोक माझ्या तारकासुराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत. घनघोर युद्ध त्या ठिकाणी त्या रणांगणामध्ये होतंय सज्जनांनो. कार्तिक स्वामी त्या ठिकाणी शेवटचं शस्त्र त्या सज्जनांनो त्याच्या दिशेने सोडतायत. तारकासुराच्या दिशेने ज्या वेळेला ते शस्त्र जाते, धाडकन त्या ठिकाणी तारकासुर त्या मातीवरती पडतो. सगळे देव लोक पुष्पवृष्टी करतात, जय जयकार होतोय. तारकासुर महाराज की. अरे मेलाय तो आता, जय जयकार कशाला करायचंय? सज्जनांनो, माझे कार्तिक स्वामी या ठिकाणी युद्ध करतायत. युद्ध करून त्याला पराजित करतायत. सगळे देव लोक आनंदी होत आहेत. सगळे देव लोक आता त्या ठिकाणी माझ्या कार्तिक स्वामीच्या जवळ येत आहेत. आणि कार्तिक स्वामीच्या जवळ आल्याच्या नंतर सगळे त्यांचा सन्मान करतायत. आणि सगळ्यांनी सन्मान केल्याच्या नंतर पुन्हा एकदा माझे कार्तिक स्वामी आता सज्जनांनो कैलास पर्वतावरती येत आहेत. कैलास पर्वतावरती आल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी आपल्या माईला आणि बापाला बोलतायत की बाबा, आता मी मोठा झालोय. मी जर आता मोठा झालो असेल तर तुम्ही आता माझं लग्न करून दिलं पाहिजे. मी लग्नाकरता आता सज्ज आहे. त्यावेळेला गणेश भगवान सुद्धा तिथे येत आहेत. आणि गणेश भगवान सुद्धा त्या ठिकाणी आपल्या आईला आणि बाबाला बोलतायत की बाबा, मला सुद्धा लग्न करायचंय, पण दादाच्या अगोदर तुम्ही आता माझं लग्न केलं पाहिजे. खरं सांगा पुरुष मंडळी, अगोदर लग्न मोठ्याचं होतं का लहान्याचं होतं घरात? मग गणपती बाप्पाने शांत बसावं ना. पण गणेश भगवान त्या ठिकाणी समोर येत आहेत. आणि माझे गणेश भगवान ज्या वेळेला समोर येत आहेत ना, त्यावेळेला विनंती करतायत की मा साहेब, पिताश्री, तुम्ही माझं लग्न लावून दिलं पाहिजे. सज्जनांनो, गणेश ही देवता हिंदू धर्माची अस्मिता आहे. म्हणून गणेश उत्सव आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये साजरा केला जातोय. विशेषत्वाने जर तुम्ही कोकण आणि मुंबई प्रांतामध्ये जर कधी गेलात ना, तर तिथले लोक माझ्या गणेशाची एवढी वंदना करतात, एवढी वंदना करतात दादा. माझ्या गणेशासाठी ते 10 दिवस सगळं काम बंद ठेवतात, हे लक्षात ठेवा. एवढ्या मोठ्या महिला माझ्या समोर बसलात, प्रत्येकीने मला माझ्याशी बोला थोडंसं. किती महिलांनी अष्टविनायकाची यात्रा केली? जरा हात वर करा, पाहू द्या बरं मातापूरकरांचे चेहरे. बाकीच्यांना काय झालं? सगळ्यांनी एकदा अष्टविनायकाची यात्रा करा. अरे हिंदू म्हणून आपण जन्माला आलो दादा, आणि भगवान गणेश हे जर देव लोकांचं दैवत असेल तर आपण मानव आहोत. आपलं सुद्धा आप्पा ते दैवत आहे. म्हणून अष्टविनायकाची यात्रा एकदा तरी जन्माला आल्याच्या नंतर केली पाहिजे. ज्याने अष्टविनायकाची यात्रा केली नाही त्यांना आपण 2 मिनिट थोडं अष्टविनायकाच्या यात्रा करून पुन्हा मंडपामध्ये परत येऊ आपण. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी कसा,
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी जसा अष्टविनायका जय हो. तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा मोरगावचा गणपती लय मोठं मंदिर 11 पायरी हो 11 पायरी हो 11 पायरी हो 11 पायरी हो नंदिका सभा मंडपी नक्षी सुंदर शोभा साजरी हो 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 मोर्या गोसायान त्याचा घेतला वसा मोर्या गोसायान त्याचा घेतला वसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी जसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा झाली ना यात्रा आता आता पुन्हा मंडपात या आता सज्जनांनो माझे भगवान गणेश ही दैवता खऱ्या अर्थाने पूजन म्हणजे आपलं कुठलंही एखादं कार्य जर थांबलं असेल आणि नित्य नियमाने जर तुम्ही गणेशाची जर वंदना करत असाल नित्य नियमाने जर तुम्ही माझ्या गणेश भगवंताला जर दुर्वा समर्पण करून जर त्यांना प्रणाम करत असाल त्यांची पूजा जर करत असाल ना तर माझ्या शिवमहापुराण कथेच्या व्यासपीठाकडनं शब्द असेल तुमचं कोणतंही कार्य असू द्या त्या कार्याला गती देणारं दैवत जर या विश्वामध्ये कोणतं असेल तर त्या दैवताचं नाव आहे गणपती बाप्पा सज्जनांनो या ठिकाणी कैलास पर्वतावरती एका बाजूला माझे गणेश भगवान उभा आहेत तर एका बाजूला माझे कार्तिक स्वामी उभा आहेत त्यावेळेला कार्तिक स्वामी आपल्या आई बापाला बोलतायत की माझं लग्न तुम्ही अगोदर लावून दिलं पाहिजे तितक्यात गणेश भगवान समोर येत आहेत गणपती बाप्पा सुद्धा बोलतायत की तुम्ही माझं लग्न अगोदर लावून दिलं पाहिजे आता माय बापाला कुठल्या मुलाची बाजू घ्यावं हे कळायला तयार लहान्याची बाजू घ्यावं तर मोठ्याला त्रास मोठ्या अर्थातच मोठ्याची बाजू घ्यावं तर लहाना नाराज होतोय त्याच्यापेक्षा आपण वेगळं राहिलेलं काय वाईट आहे तुम्ही तुमचा संसार बघा आम्ही आमच्या पद्धतीने बघू तुम्ही तुमचं पहा त्यावेळेला कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान ज्या वेळेला दोघेही बोलतात की माझं लग्न अगोदर करा माझं लग्न अगोदर करा त्यावेळेला दोघांनाही निर्णय देता येत नव्हता धर्म संकटामध्ये ते पडले आणि धर्म संकटामध्ये पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझे महादेव जे असा आता निर्णय काढतात तिथे सगळे साधू संत निर्णय असा काढतायत की तुम्ही आता एकाच लग्न अगोदर तर करता येणार नाही कारण लग्नासाठी दोघेही त्या ठिकाणी आग्रही आहेत मग आता निर्णय असा दिला जातोय जो पृथ्वी प्रदक्षिणा करून जो अगोदर त्या ठिकाणी कैलासावरती येईल त्याचं लग्न अगोदर लावून दिल्या जाईल आता गणपती बाप्पाला पृथ्वी प्रदक्षिणा करणं शक्य आहे का जरा विचार करा पण आता निर्णयच असा दिला जातोय की जो पृथ्वी प्रदक्षिणा मारून जो या ठिकाणी अगोदर येईल ना त्यावेळेला त्याचं लग्न अगोदर लावून दिल्या जाईल कार्तिक स्वामी आपलं वाहन घेतायत आपल्या वाहनावरती बसतायत पृथ्वी प्रदक्षिणा मारण्याकरता ज्या वेळेला ते निघतायत ना त्यावेळेला कार्तिक स्वामी तर निघून जात आहेत पण गणपती बाप्पा ही बुद्धिमताम वरिष्ठ मागे ते बुद्धीचं दैवत आहे माझे गणपती बाप्पा त्या ठिकाणी थोडंसं डोकं चालवत आहेत आणि डोकं चालवत असताना ते असं चालवत आहेत बघा शिवजीला एका आसनावरती बसवल्या जाते आणि पार्वती मैयाला एका आसनावरती बसवल्या जाते दोघांच्या त्या ठिकाणी चरण धुतल्या जात आहेत आणि दोघांचे चरण धुवून त्या ठिकाणी गणपती बाप्पा आपल्या माय बापाला प्रदक्षिणा मारतायत आणि म्हणून शिव महापुराण कथा तुम्हाला असा संदेश देते स्वतःच्या माय बापाला जर तुम्ही प्रदक्षिणा जर मारल्या ना तर तुम्हाला पृथ्वी प्रदक्षिणा करण्याची गरज नाही घर बसल्या ते पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे लक्षात ठेवा
गणपती बाप्पा अगोदर त्या ठिकाणी सगळे अर्थातच पाय धुतायत. पाय धुतल्याच्या नंतर त्यांना प्रदक्षिणा मारतायत. प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर गणपती बाप्पाच्या लग्नाची जय्यत तयारी केल्या जाते. तितक्यात नेमके योगायोगाने पृथ्वी प्रदक्षिणा मारून कार्तिक स्वामीजी तिथे येत आहेत. आणि कार्तिक स्वामी तिथे आल्याच्या नंतर आपल्या माईच्या आणि बापाच्या समोर ते बोलतायत की बाबा, मी तर गणपती बाप्पाच्या अगोदर प्रदक्षिणा करण्याकरता गेलो, मग तुम्ही या ठिकाणी माझं लग्न लावून देण्यापेक्षा तुम्ही याचं लग्न का लावतायत? त्यावेळेला मग हे सगळे साधू संत ऋषी मुनी आणि भगवान मल्लिका अर्जुन आणि पार्वती मैया कार्तिक स्वामीला समजून सांगतात, अरे बाळा, त्याने असं केलंय, आम्हाला एका पाटावरती बसवलंय, आम्हाला त्या ठिकाणी त्याने आमचे चरण धुवून त्याने प्रदक्षिणा आम्हाला मारल्यात आणि आम्हाला प्रदक्षिणा मारल्यात ना, मग त्याच्या पदरामध्ये पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पडले, म्हणून त्याचं लग्न लावून देण्याकरता आम्हाला अगोदर सगळ्या ऋषी मुनींनी प्रवृत्त केले, म्हणून त्यांचं लग्न अगोदर लावून द्यावं लागेल. मग आता साहजिक विषय आहे, गणपती बाप्पाचं लग्न म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्या कार्तिक स्वामीला वाईट वाटते. कार्तिक स्वामी कैलासाचा त्याग करतायत आणि कैलासाचा त्याग करून सज्जनांनो ते विंध्य नावाच्या पर्वतावरती जाऊन तिकडे दहाणधारणा करतायत. जर माझ्या बापाने आणि माझ्या आईने जर माझं लग्न अगोदर लावून न दिलं नाही ना, तर मी आता इथून पुढे लग्नच करणार. अशा शब्द घ्यायची वेळ आली तरुण बांधवांनो. आता मुली मारून टाकल्यात, मुली भेटत नाहीत लग्नाला. आता इथे माझ्या समोर बऱ्याच माई अशा बसल्यात आणि बरेच बाप असे बसलेत. ज्या वेळेला गर्भ राहतो 9 अर्थात त्या ठिकाणी गर्भामध्ये ज्या वेळेला बाळ वाढते, त्यावेळेला तुम्ही डॉक्टरकडे गेलात, डॉक्टरकडे जाऊन तुम्ही तुमचा गर्भ चेकअप केला, मुलगी आहे का, मारा तिला, मुलगा आहे का, जन्माला घाला. कशाला गळा दाबायला जन्माला घालायचं का त्याला? हात जोडून माझ्या शिवमहापुराण कथेची विनंती करतो, विवेकदादा, पुन्हा एक संदेश आपल्याला मातापूरकरांना विजयजी महाराज तनपुरे यांच्या साक्षीने द्यावा लागेल. या देशातली स्त्री भ्रूण हत्या थांबवा, ही शिवमहापुराण कथा तुमच्या घरात येईल दादा. तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी, नको हो तू भ्रूण हत्यारी, नको हो तू भ्रूण हत्यारी. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बोधादे, रामकृष्ण बोधादे, रामकृष्ण बोधादे. तुकडोचे ज्ञानेश तुकोबा, टिळक महात्मा गांधी, टिळक महात्मा गांधी, टिळक महात्मा गांधी. विसरशील अधिकार तुम्हाते, विसरशील अधिकार तुम्हाते, जगदासे उद्धारी, नको हो तू भ्रूण हत्यारे, नको हो तू भ्रूण हत्यारे. तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी, नारी नारी, नको हो तू भ्रूण हत्यारे, नको हो तू भ्रूण हत्यारे, भ्रूण हत्यारे, भ्रूण हत्यारे. माझ्या गणपतीचं लग्न त्या ठिकाणी लावून दिल्या जाते. आणि सज्जनांनो, गणपतीचं लग्न ज्या वेळेला लावल्या जाते ना, त्यावेळेला माझे कार्तिक स्वामी हे विंध्य नावाचा पर्वत तिथे काही दिवस राहतायत. त्याच्यानंतर ते क्रौंच नावाच्या पर्वतावरती जात आहेत. तिथे काही दिवस त्या ठिकाणी अर्थार्थ वास्तव्य करतायत. आणि वास्तव्य करत असताना सगळे साधू संत ऋषी मुनी माझ्या कार्तिक स्वामीच्या दर्शनाकरता येत आहेत. म्हणून कार्तिक स्वामीचं स्थान क्रौंच नावाच्या पर्वतावरती आजही अबाधित आहे. कारण कार्तिक स्वामीचं निवासस्थान जर कुठलं असेल तर त्या पर्वताचं नाव आहे क्रौंच नावाचा पर्वत. त्या पर्वतावरती कार्तिक स्वामी निवास करतायत. माझे कार्तिक स्वामी त्या क्रौंच नावाच्या जो पर्वत आहे त्या पर्वताच्या 4 दिशेने 4 शिवलिंग स्थापित करतायत. कार्तिक स्वामी पहिलं शिवलिंग त्या ठिकाणी स्थापित करतायत. त्या शिवलिंगाचं नाव आहे प्रतिज्ञेश्वर शिवलिंग.
कार्तिक स्वामी दुसरं शिवलिंग स्थापित करतायत. त्या शिवलिंगाचं नाव आहे कपालेश्वर शिवलिंग. कार्तिक स्वामी तिसरं शिवलिंग त्या ठिकाणी स्थापित करतायत, त्याचं नाव आहे कुमारेश्वर शिवलिंग. म्हणजे कुमार या नावाने आपण कार्तिक स्वामीला ओळखतोय ना, म्हणून त्यांच्या नावाने देखील एक शिवलिंग त्यांनी स्थापित केलंय. त्या शिवलिंगाचं नाव आहे कुमारेश्वर शिवलिंग. चौथ्या क्रमांकाचं सुद्धा त्या ठिकाणी एक शिवलिंग स्थापन केल्या जाते. त्या शिवलिंगाचं नाव आहे सर्वेश्वर शिवलिंग. म्हणून महिला मंडळ आणि पुरुष मंडळ, माझ्यासमोर बसलेल्या प्रत्येक माणसाला असा प्रश्न निर्माण झाला असेल की महाराज, आम्ही सुद्धा शिवलिंगाची स्थापना करू शकतो का? तर करू शकता, हे त्याचं उत्तर आहे. तुमच्या मनामध्ये जर एखादी चांगली इच्छा जर निर्माण झाली असेल तर ती इच्छा तात्काळ तुम्ही त्याच वेळेला करा. शिवलिंग तुम्ही स्थापित करा. आणि इथून पुढे एक संदेश मी तुम्हा मातापूरकरांना देणार आहे. शिवलिंग जर तुम्हाला स्थापित नाही करता आलं तरी करू नका. पण मी कालच्या कथेमध्ये जे तुम्हाला महत्त्वाचं एक वाक्य सांगितलंय, प्रत्येक माझ्या माईने ज्या वेळेला तुम्ही सकाळी लवकर उठाल, सकाळी लवकर उठल्यावर ज्या वेळेला तुम्ही तुमची स्नान संध्या कराल, घरातली ज्या वेळेला तुम्ही पूजा अर्चा कराल, तुळशी मातेला ज्या वेळेला तुम्ही पाणी समर्पण कराल, सूर्य देवतेला ज्या वेळेला तुम्ही अर्घ्य द्याल, त्यावेळेला प्रत्येक माझ्या माईने इथून पुढे रोज आपल्या शेतातली एक स्वच्छ चांगली माती घ्यायची, त्याचं एक सुंदर तुम्ही पार्थिव शिवलिंग करायचे. पार्थिव शिवलिंगाचं पूजन करा. तुम्ही जर रोज घरामध्ये जर मातीपासून जर पार्थिव शिवलिंग तयार करून जर त्याची पूजा केली ना, तर माझ्या कार्तिक स्वामींनी कुमारेश्वर जे शिवलिंग स्थापन केलंय, त्या शिवलिंगाचं फल तुम्हाला घरी बसल्या बसल्या मिळणार, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने त्या शिवलिंगाची पूजा केली पाहिजे. अनेक प्रकारचे शिवलिंग आपल्या शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलंय, पण सगळ्यात विशाल महात्म्य जर कुठल्या शिवलिंगाचं सांगितलं असेल ना, तर त्या शिवलिंगाचं नाव आहे पार्थिव शिवलिंग. म्हणून घरच्या घरी सुद्धा तुम्ही करू शकता. अहो, पार्थिव शिवलिंग पूजन केल्याच्या नंतर घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी जे एक ज्योतिर्लिंग आहे, इथून तुम्हाला जवळ आहे, ते ज्योतिर्लिंग कशामुळे स्थापित झालंय, तर केवळ आणि केवळ त्या माईने पार्थिव शिवलिंगाची स्थापना करून त्या डोहामध्ये ती रोज विसर्जन करत होती. तिचा मेलेला मुलगा माझ्या महादेवाने तिला जिवंत परत दिलाय. हे पार्थिव शिवलिंगाचं महात्म्य आहे. त्याचा विषय मी तुम्हाला शेवटच्या दिवशी सांगणार आहे, कारण महाशिवरात्रीची कथा आणि 12 ज्योतिर्लिंगाची कथा ही आपल्याला शेवटच्या दिवशी या ठिकाणी पाहिजे आहे. म्हणून सज्जनांनो, कुमुद समोर येत आहेत आणि कुमुद ज्या वेळेला समोर येतोय, कुमुद समोर आल्याच्या नंतर तो कार्तिक स्वामीला क्रौंच नावाच्या पर्वतावरती विनम्र अभिवादन करतो. आणि विनम्र अभिवादन केल्याच्या नंतर तो एक छोटीशी विनंती माझ्या कार्तिक स्वामीला करतोय की महाराज, तारकासुराचा जसा तुम्ही उद्धार केलाय, तसा या ठिकाणी प्रलंबासूर नावाचा एक राक्षस आहे. तो प्रलंबासूर नावाचा राक्षस आमच्या यज्ञामध्ये विघ्न आणण्याचं काम करतोय. त्याला तुम्ही त्या ठिकाणी मारलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही भगवान शंकराचं पार्थिव शिवलिंग तयार करतो, त्या वेळेला तो तिथे येतोय. तिथे आल्याच्या नंतर तो प्रलंबासूर आणि बाणासूर आमच्या त्या ठिकाणी शिवलिंगाला पायाने तुडवतो. शिवलिंगाला पायाने तुडवल्याच्या नंतर आम्हाला फार व्यथा होतात. हात जोडून आम्ही तुम्हाला विनंती करतो, आमच्या पार्थिव शिवलिंग पूजनामध्ये विघ्न येऊ नये, याच्याकरता बाणासुराला आणि तुम्ही त्या ठिकाणी प्रलंबासुराला मारलं पाहिजे. ती विनंती माझे कार्तिक स्वामी मान्य करतायत. म्हणून सज्जनांनो, आजही या देशामध्ये असे काही लोक आहेत की तुम्ही ज्या वेळेला शिव मंदिरामध्ये जातायत, ज्या वेळेला तुम्ही आळंदी पंढरपूरला जातायत, ज्या वेळेला तुमचं धर्म कार्यामध्ये सातत्य आहे, त्यावेळेला अनेक लोक तुमच्या साधनेमध्ये विघ्न आणणारी तुम्हाला भेटतील. पण दादा, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो, किती जरी विघ्न आणणारे लोक जरी तुमच्या साधनेमध्ये असले ना, तरी त्यांच्या विघ्नाला तुम्ही बळी पडू नका. तुमची साधना तुम्ही तेवत ठेवा दादा. तुमची साधना जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर तेवत ठेवली, तर मला असं वाटतं माझे महादेव तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर भगवान शंकराप्रती विवेकदादा बोलत असताना आपल्याला असं बोलावं लागेल, भगवान शंकराची आराधना देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत का तेवत ठेवायची? त्याचं उत्तर ऐका. माझे भगवान शंकर सत्य आहे.
माझे भगवान शंकर ईश्वर आहे आणि माझे भगवान शंकर ही पूजा करण्याचे अर्थात पूजा करण्याच्या लायक आहेत. म्हणून देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तुम्ही माझ्या भगवान शंकराचं पूजन केलं पाहिजे, ही माझी विनंती आहे तुम्हाला. ईश्वर सत्य है, जय हो. सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन ज्योत उजागर है. सत्यम शिवम सुंदरम, ताली. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. राम अवध में, राम अवध में, काशी में शिव, कान्हा वृंदावन में. जय हो जय हो. दया करो सब देखो इनको, दया करो सब देखो इनको. हर घर के आंगन में राधा मोहन शरणम. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. किती आनंद झाला महिला मंडळ, एकदा दाखवा बरं जरा. चुन चुन के लाया है बोल. कुमुद नावाचा साधू माझ्या कार्तिक स्वामीच्या जवळ येतोय आणि कुमुद नावाचा साधू ज्या वेळेला येतोय ना, त्यावेळेला तो पुन्हा पुन्हा सज्जनांनो विनंती करतायत कार्तिक स्वामीला की तुम्ही प्रलंबासुराचा आणि बाणासुराचा वध करा, ते आम्हाला त्रास देतायत. हे लिंगद्रोही आहेत. आम्ही ज्या वेळेला लिंगाची पूजा करतो त्यावेळेला पायाने त्या लिंगाचं अर्थातच आमचं पूजन ते अस्तव्यस्त करतायत. आमच्या डोळ्याला पाणी येतंय. आमचं संरक्षण करणारं कुणी नाही. पण आज आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी आमचं संरक्षण करा, त्याचबरोबर लिंगाचं सुद्धा तुम्ही संरक्षण करा. म्हणून विजय महाराज, मला असं बोलायचंय आपल्या साक्षीने. एकाने मला असा प्रश्न विचारला होता की छत्रपती शिवाजी महाराज का देव आहेत का? वाक्य नीट आहे का? एकाने मला असा प्रश्न विचारला, छत्रपती शिवाजी महाराज का देव आहेत का? अरे मी त्याला छातीला हात लावून उत्तर दिलं, अरे छत्रपती शिवाजी महाराज हे देव नाहीत, पण शिव मंदिरामध्ये शिवलिंग आज ज्यांच्यामध्ये जिवंत आहे त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज.
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामध्ये या देशातले मंदिर जिवंत आहे दादा. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामध्ये ही शिवमहापुराण कथा या देशामध्ये जिवंत आहे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामध्ये ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा जिवंत आहे. अरे अफजल खान ज्या वेळेला निघाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आला ना, अनेक मंदिरं फोडलेत आप्पा त्याने, अनेक मंदिरं फोडलेत त्याने. ज्या वेळेला अनेक मंदिरं फोडले त्यावेळेला माझ्या शिवाजी महाराजांना हे सगळं कळतंय. अर्थातच आई तुळजाभवानीचं मंदिर सुद्धा त्याने फोडलं. ज्या वेळेला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळतंय की हा अफजल खान अनेक शिव मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याच्या हातोड्याने तो त्या ठिकाणी शिवलिंग फोडतोय, त्यावेळेला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुठी आवळत आहेत आणि माझे छत्रपती शिवाजी महाराज असं बोलतायत, माझ्या महाराष्ट्राच्या मातीतले शिवलिंग आणि माझ्या महाराष्ट्राचे मंदिरं तोडण्याचं काम जर अफजल खान जर करत असेल ना, तर त्याला सुद्धा फोडण्याचं आणि तोडण्याचं काम मी माझ्या जीवनामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या मोठ्या संकटामध्ये पाऊल घालून सज्जनांनो, अफजल खानाची भेट हा प्रसंग तुम्ही आठवा, अंगावरती तुम्हाला काटा येईल. माझ्यापेक्षा सुद्धा महाराज हा प्रसंग फार गोड सांगतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला देव मानावा लागेल गड्या, कारण त्यांच्यामध्ये आज या देशातले मंदिर जिवंत आहे. आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना एवढी मोठी ताकद कशामध्ये येते ते ऐका. अर्थातच रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रोज माझे छत्रपती शिवाजी महाराज माझ्या भगवंताची पूजा करण्याकरता जात आहेत. तसे जात नाही तर ते त्या ठिकाणी रोज आपल्या हातामध्ये अर्थातच पाण्याचा तांब्या घेत आहेत. त्या ठिकाणी जाऊन माझ्या रायरेश्वर भगवंताला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतायत. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून ते माझ्या रायरेश्वराला ते पाणी समर्पण करतायत. रायरेश्वर त्यांना अशा पद्धतीची ताकद देत आहेत की या देशातले मंदिर जिवंत ठेवण्याची ताकद जर माझ्या शिवाजी महाराजांना कुणी दिली असेल ना, तर त्या देवाचं नाव आहे रायरेश्वर भगवान. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखारविंदातून शब्द बाहेर पडत होते, अरे दादांनो, आम्ही शूर आहोत, आम्ही सरदार आहोत, आणि म्हणून आम्हाला अशा अफजल खानासारख्या नालायक लोकांना भिण्याचं काही कारण नाही. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देवदेश धर्मापायी, देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंझाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंझाराची रीत. तलवारीशी लगीन लागलं, तलवारीशी लगीन लागलं, जडली केली प्रीत. लाख संकटे झेलून घेईन अशी पहाडी छाती. देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. काय कुणाची भीती. काय कुणाची भीती. बाणासुराचा आणि प्रलंबासुराची पुढे परंपरा चालू ठेवण्याचं काम अफजल खानाने केलं होतं. पण सज्जनांनो, मला या व्यासपीठावरून सांगायला आनंद होतो, या देशातले शिव मंदिर पहिली गोष्ट हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जिवंत आहे. आणि दुसरी गोष्ट, या देशातल्या शिव मंदिराचा जीर्ण उद्धार देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जर कुणी केला असेल तर त्या मातेचं नाव आहे अहिल्याबाई होळकर.
आज या देशामध्ये शिवमंदिर जिवंत आहे. सज्जनांनो, कुमुद असं पुन्हा पुन्हा विनंती करतो, स्वामीजी तुम्ही आमचं संरक्षण करा, आमच्या शिवलिंगाचं संरक्षण करा. कपालेश्वर नावाचं जे शिवलिंग स्थापन केलंय ना माझ्या कार्तिक स्वामीने, त्याची आराधना करणारा अर्थात ती कुमुद आहे. म्हणून हात जोडून माझ्या सगळ्या महिलांना विनंती करतो, कपालेश्वर शिवलिंगाचं भजन करा. आणि एखाद्या माझ्या माईला जर खऱ्या अर्थाने जर आपल्या मुलाचं जर लग्न होत नसेल, जुळत नसेल, तर त्याच्यासाठी बऱ्याच महिलांनी मला प्रश्न विचारले होते की असं काही असेल शिवपुराण ग्रंथात तर सांगा. माझ्या डोक्यातलं नाही पण ग्रंथातलं सांगतो. एक आंब्याचं पान घ्यायचं, आंब्याचं पान, आणि त्याच्यावरती 2 स्वस्तिक काढायचे. 2 स्वस्तिक ते काढायचे. ते कशाने काढायचं तर ते हळद घ्यायची, त्या हळदीने ते स्वस्तिक तुम्ही त्या ठिकाणी काढायचे. पण कार्तिक स्वामीने अर्थात जे स्थापन केलेलं जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं नाव आहे कपालेश्वर शिवलिंग. त्या शिवलिंगाचं अर्थातच नामघोष करायचा, जय जयकार करायचा, किंवा मंत्र, त्या मंत्राचा जप करायचा, किंवा त्याला पर्याय ओम नमः शिवाय असा जरी केला तरी चालतो. आणि तो नाहीच जमला तर तुमच्या सगळ्यांच्या आता पाठातला एक मंत्र सध्या देशात गाजतोय, श्री शिवाय, त्या तरी मंत्राचा जप करा. कुठल्याही मंत्राचा जप करा, भगवान शंकरापर्यंत तो पोचतो होईल. आंब्याचं पान घ्यायचे, त्याच्यावरती अर्थातच हळदीने स्वस्तिक काढायचे. कुंकवाचं जरी काढलं तरी चालतंय असंही सांगितलं, पण हळदीचं अत्यंत उत्तम सांगितलंय. त्याच्यावरती 11 तांदळाचे दाणे टाकायचे आणि ते पान एका लिंबाच्या झाडाखाली ठेवायचे. पण तो दिवस कोणता असला पाहिजे ते ऐका, तर तो पंचमीचा दिवस असला पाहिजे. पंचमीच्या दिवशी जर तुम्ही हा सगळा प्रयोग जर केला आणि एखाद्या वेळेला जर तुमच्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाला जर अडथळा येत असेल तर हा प्रयोग करा आणि पुढच्या वर्षी मला भेटल्यावर सांगा लग्न झालं का नाही ते. असे अनेक या ठिकाणी सांगितलेले आहेत. बऱ्याच माझे पुरुष या ठिकाणी बसलेत. तुम्हाला जर जमीन घेण्याची एखाद्याची जर इच्छा असेल, म्हणजे लुबाडून नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल लुबाडण्याचा काही मंत्र आहे का इथे, तसं नाही. एखाद्याची जमीन सध्या जर विक्री असेल, ती जर तुमच्या बाजूला असेल आणि तो व्यक्ती जर कदाचित तुम्हाला जर देण्याची त्याची मानसिकता नसेल, पण ती मानसिकता परिवर्तित व्हावी आणि ती जमीन किंवा ती जागा त्याने तुम्हाला द्यावी, याच्यासाठी काय केलं पाहिजे तर गव्हाचे 11 दाणे. प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते, वार्षिक उत्सव आपण जसा शिवरात्रीचा आता परवा साजरा करणार आहोत ना, तसं महिला मंडळ प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते ना. मग त्या प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला अशोक सुंदरीची जी जागा आहे, अशोक सुंदरीची जागा माहिती आहे ना तुम्हाला, मी त्या दिवशी सांगितलं, पुन्हा एकदा 1 मिनिट सांगतो, नीट ऐका. इथे पाणी तुम्ही समर्पण करतायत. इथे पाणी समर्पण केल्याच्या नंतर जिथे पाणी जाग्यावरती पडतं ते जे स्थान आहे ते माझ्या पार्वती मैयाचं स्थान आहे. इथून जो भस्म लावलेला तुम्हाला दिसतो, या भस्माच्या वरती जे ठिकाण आहे ते मी 5 कन्याचं ठिकाण तुम्हाला सांगितलंय. तिथे 5 कन्याचं वास्तव्य आहे. इथून खाली अगदी मध्यावधी हा जो तुम्हाला भाग दिसतो, इथे प्रत्यक्ष माझ्या भगवान शंकराचं निवास आहे. पण पाणी समर्पण केल्याच्या नंतर ज्या धारेतून वाहून जे बाहेर जाते, ती धारेतली जी जागा तुम्हाला या ठिकाणी दिसते, ती माझ्या भगवान शंकराची एक कन्या आहे. त्या कन्येचं नाव आहे अशोक सुंदरी. दोन्ही बाजू आहेत. उजव्या बाजूचा जर विचार केला तर ते गणेशाचं स्थान आहे. डाव्या बाजूचा स्थानाचा विचार केला तर ते माझ्या कार्तिक स्वामीचं स्थान आहे. म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, तुम्ही स्वतंत्र गणेशाची पूजा करण्याची गरज तुम्हाला नाही, स्वतंत्र माझ्या महादेवाची पूजा करण्याची गरज नाही, स्वतंत्र कार्तिक स्वामीची पूजा करण्याची गरज नाही. एका माझ्या या शिवलिंगाची पूजा जर तुम्ही केली तर समग्र कुटुंबाची पूजा केल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. म्हणून रोज शिवलिंगाची पूजा करा. सज्जनांनो, 11 गव्हाचे दाणे प्रत्येक महाशिवरात्री जी महिन्याला येते ते अशोक, आत्ता जे मी स्थान सांगितले ते अशोक सुंदरीच्या जागी ते समर्पण करा. 1 तांब्या पाणी समर्पण करा. आणि कमलगट्टे माहिती आहेत ना, कमलगट्टे, ते कमलगट्टे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी 11 समर्पण करा.
नक्की तुम्हाला तुमचा जरी तो एखाद्या वेळेला तुम्हाला त्याला जागा देण्याची मानसिकता नसेल तरी माझा महादेव तुम्हाला नक्की ती जागा मिळवून दिल्याशिवाय राहणार. हे माझं सांगत नाही, हे डोक्यातलं नाही आहे माझ्या, हे शिवपुराण ग्रंथातलं आहे. म्हणून कपालेश्वर किंवा प्रतिज्ञेश्वर शिवलिंगाचं पूजन करा. सज्जनांनो, असे अनेक उदाहरणं या ठिकाणी सांगितल्या जात आहेत. आपलं महत्त्वाचं काम जर होत नसेल तर सोमवारच्या दिवशी तुम्ही माझ्या महादेवाला किंवा मल्लिकार्जुन भगवंताला तुम्ही तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा दिवा लावत असताना त्याच्यामध्ये काळे तीळ, माहिती आहे ना तुम्हाला, पांढरे तीळ वेगळे आणि काळे तीळ घ्यायचे. ते काळे तीळ तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायचे. शिवालयामध्ये तो दिवा लावा. नक्की तुम्ही जर रोज हा प्रयोग 3 महिने केलं तर नक्की तुमचं काम त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हे आम्ही सांगतो असं नाही, हे सगळं तुम्हाला करायला मी सांगतो, पण त्याच्या बरोबरीने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप मात्र थांबवायचा. तुम्ही सगळं कराल, तुम्ही बाह्य अंगाने हे सगळं कराल, लोकाला दिसावं म्हणून तुम्ही हे कराल, किंवा आपल्याही अंतःकरणातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून तुम्ही हे जरी करत असाल, पण ओम नमः शिवाय मंत्राचा जप जर तुमच्या मुखारविंदातून जर होत नसेल तर तुम्ही असे कितीही प्रयोग करा, माझे महादेव तुम्हाला यश कधी देणार नाही. पण ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून जर तुम्ही हे केलं तर नक्की तुमच्या पदरामध्ये फळ पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जात आहेत. सज्जनांनो, एखादं संकट जर तुमच्यावरती असेल तर त्या संकटातून तुम्हाला मार्ग निघावा याकरता तुम्ही काय केलं पाहिजे या संदर्भातला विषय सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आपल्यावर जर एखादं संकट असेल तर आपण खूप प्रयत्न केलं तरी ते संकट निवारण होत नाही. तर आपण शिव मंदिरामध्ये रोज त्या ठिकाणी जा. मंदिराच्या परिसरामध्ये एखादं जर बेल वृक्षाचं झाड असेल तर त्या झाडाखाली आपण जा. एक दगड घ्या, त्या दगडावरती मूग अर्थात काही मुगाचे दाणे आणि एक तांदळाचा दाना समर्पण करा. लक्षात आलं ना मला काय सांगायचं ते? एखादं शिव मंदिर असावं, त्या शिव मंदिराच्या बाहेर एक स्वतंत्र अर्थात त्या ठिकाणी बेल वृक्ष असावं. त्या बेल वृक्षाच्या झाडाखाली तुम्ही जायचे. बेल वृक्षाच्या झाडाखाली गेल्याच्या नंतर त्याच बेलाच्या झाडाखालची माती तुम्ही घ्यायची. त्या मातीचं सुंदर प्रकारे शिवलिंग तिथे तयार करायचे. 11 मुगाचे दाणे आणि 11 तांदळाचे दाणे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अर्थात करा. ते दाणे तिथे समर्पण करा. माझ्या शिवमहापुराण कथेतल्या व्यासपीठावरनं तुम्हाला शब्द आहे, तुमच्यावर कसंही तुमच्या प्रपंचात संकट असू द्या, ते संकट निवारण करण्याची ताकद ही माझ्या मल्लिकार्जुन भगवंतामध्ये आहे. अत्यंत सुंदर बेल वृक्ष हे प्रत्यक्ष भगवान शंकराचं स्वरूप आहे. मग तो बेल वृक्ष दारात असला तरी ते भगवान आहेत. ते बेल वृक्ष तुमच्या मंदिराच्या समोर असलं तरी ते भगवान आहेत. म्हणजे प्रत्यक्षात या ठिकाणी आता उद्या त्याचा विचार आपण करणार आहोत, कारण उद्या बेल वृक्ष ही प्रत्यक्ष महादेवाचं स्वरूप आणि रुद्राक्षाचा महिमा आणि भस्माचा महिमा या संदर्भामध्ये उद्या सखोल आपण कथेचा विचार करणार आहोत. उर्वरित कथेचा सुद्धा विचार या मैदानामध्ये करणार आहोत. आता सगळ्यांना जी आतुरता या ठिकाणी लागलेली आहे ती आतुरता म्हणजे आपल्याला विजय महाराज यांच्या मुखामधनं एक शिवाजी महाराजांच्या प्रती एक पोवाडा ते त्यांच्या चरणारविंदी समर्पण करणार आहेत. सगळ्यांनी थोडं शांत बसायचे आणि जोपर्यंत आरती होणार नाही, जोपर्यंत पसायदान होणार नाही, जोपर्यंत मी तुम्हाला प्रस्थान करा असं म्हणणार नाही, तोपर्यंत कुणीही प्रस्थान करायचं. आज भरपूर प्रसाद आहे, प्रसाद घेऊन जा. नाही म्हणजे इथेच प्रसाद आहे, घरी नाही जायचं तुम्हाला. इथे म्हणजे प्रसाद घरी घेऊन जातात का? अरे असं कसं हो? म्हणजे खायचं खायचं बांधूनही घेऊन जायचं असं करू नका. बाकीचे बरेच शिवभक्त या ठिकाणी मग तसेच जातात. हात जोडून गावकऱ्यांच्या आणि सगळ्या या संयोजन समितीच्या वतीने तुम्हाला विनंती आहे, इथं प्रत्येकाने प्रसाद घ्यायचा आणि कुणी जर ते काही डब्बे आणले असेल ना त्याच्यात खुशाल तुम्ही भरून घेऊन जाता. असं काही करू नका, ही सगळ्यांना विनंती आहे. म्हणून सज्जनांनो,
आपण या ठिकाणी आता महाराजांच्या मुखारविंदातून एक पोवाडा ऐकणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यांना शांत बसायचं आहे. भगवान महादेव, इतर देवाला फक्त देव म्हटलं जातं, यालाच फक्त महादेव म्हटलं जातं. गणपती बाप्पाचं छान वर्णन महाराजांनी केलं. 3 देव आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय. बाकी ब्रह्मदेवालाही नाही काही, विष्णूला नाही काही. मी याच देवाला 2 अपत्य आहेत, त्यांचा उल्लेख इथे झाला. कार्तिकेय आणि दुसरं गणपती बाप्पा. बघा इथं काय गंमत आहे. इथे महापुराण तुम्ही ऐकताय. महादेवाच्या अंगाला भस्म आहे, तर इथे तुम्ही आपल्या अहंकाराचा त्याग करा. गळ्यामध्ये साप आहे, तर भीतीपासून तुम्ही मुक्त व्हा. डोक्यावरती गंगा आहे, गंगेप्रमाणे आपलं मन निर्मळ ठेवा. कारण अंतःकरण शुद्ध करण्यासाठी गंगेला जावंच लागतं असं नाही. आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, वाचे वदता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. आणि म्हणून शिवाजी राजांनी रोहिडेश्वरावरती शपथ घेतली. पहा, याला दूरदृष्टीचा राजा का म्हणतात. शिवाजी राजांनी प्रत्येक गावागावामध्ये शंभू महादेवाची मंदिरं स्थापन केली. जर मावळ्याला सांगितलं की जा, आजच्या रात्री अमक्या अमक्या गावामध्ये शत्रूचं सैन्य आहे, रात्रीच्या 12 नंतर त्यांच्यावरती हल्ला करा आणि दक्षिणेला पळून जा. जर ती रात्र अमावस्येची असेल तर दक्षिण कशी शोधायची हे दादा. मग ते उजव्या बाजूला राहतं, पूर्वेकडे ते 3 कांडव बी नाही दिसत आपल्याला, तो इच्छू दिसतो ते बी नाही दिसत. मग दक्षिण शोधायची कशी. उद्या सकाळी तुम्ही चेक करा, महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पहा. महादेवाची जी पिंडी आहे त्याची पन्हाळी जी आहे त्याची दिशा उत्तर आहे. आणि मग महाद्वार बरोबर पूर्वेला येतं आणि उत्तरेची अपोजिट जी येते ती दक्षिण आहे. म्हणजे सैन्यावरती हल्ला करायचा, गावातल्या शिव मंदिरामध्ये यायचं, दर्शन घ्यायचं, दिशा ठरवायची आणि दक्षिणेला पळून जायचं. याला म्हणतात दूरदृष्टीचा राजा. म्हणून राजांची कथा जेव्हा सांगतो एका वाक्यामध्ये त्याचा उल्लेख असा करता येईल की आपल्याला शंका निर्माण होईल ना, पारंपरिक रामायण महाभारत असताना या शिवायनाची का गरज पडली. माणसानं कसं जगावं हे आम्हाला रामायण शिकवतं. माणसानं कसं मरावं हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवतं. अरे पण राष्ट्रासाठी कसं जगावं हे छत्रपतींचं चरित्र शिकवतं. आणि राष्ट्रासाठी कसं मरावं हे धर्मवीर संभाजी राजाचं चरित्र शिकवतं. पोवाडा गाणं एक वेगळी गोष्ट आहे. त्याला वाद्यही वेगळ्या प्रकारची असतात, कलाकारही तसे वेगळे असतात. वरुण आहे का आमचा इथं? वरुण हां बोलवा वरुणला. मी परदेशात जेव्हा जातो ना तेव्हा हे -1चा एक म्युझिक ट्रॅक आहे माझ्याकडे, आमच्याच कलाकारांनी वाजवलेलं. त्याच्यात महाराज मी फक्त रिकाम्या जागा भरतो. मध्ये मी आफ्रिकेला गेलो, वरून आपल्याकडे ट्रॅक आहे तो. आफ्रिकेला गेलो, तिथे हिंदीमध्ये सांगितलं. हिंदी म्हणजे महाराज इधर गया उधर गया धपक्या नापट्या असं नाही. हां हां म्हणजे आमचे जोधपूरचे महाराज आहेत राधेकृष्णजी महाराज, त्यांना आता दिवाळीला मी फोन केला, हिंदी कसं आहे ते सांगतो तुम्हाला. तर मला म्हणतात, विजयजी महाराज अब मैं एक समारोह में उपस्थित हूँ, यहाँ से निवृत्त होने के पश्चात आपसे वार्तालाप करूँगा, असं हिंदी. लवकरच आता ते संस्कार चॅनलवर येईल. म्हणजे 120 देशामध्ये छत्रपतींचं शिवायन सर्वांना ऐकायला मिळेल. आणि बस एवढं का करतो मी आता. महाराज हा मी पण शोधला हो, मी कोणी नाही महाराज, मी म्हणलं लई लोक मी केलं पाव तरी म्हणलं कोण आहे तो मी.
ध्यानामध्ये बसलो, ट्रान्समध्ये गेलो, बुद्धीच्या साह्यानं शोधलं हू ॲम आय, कोण आहे मी. नाही उत्तर आलं. म्हणलं बुद्धीचं जाऊन द्यावा, मनाने पाहू. म्हणलंही दुबई, लंडन, अमेरिका फिरत राहते. मनानेही शोधला, नाही सापडला तो मी. आणि एक आतून छानसा आवाज आला, नथिंग टू अचीव, नो वेअर टू गो. मला कुठं जायचं नाही आणि काही मिळवायचं नाही. आणि मंडळी, मी देवानं मला एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळेला मृत्यूच्या दाढेतून वाचवलेलं आहे. पहिल्यांदा मला वाचवलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी, दुसऱ्यांदा वाचलो कोरोनामध्ये, आणि तिसऱ्यांदा मी एक सेलेरिओ गाडी घेतली होती मला चालवायला. ती हँड कंट्रोल अपंगासाठी असते. या गाडीलाही बसवलं आहे मी. त्या दिवशी मी नागपूरला इवानाने गेलो नाही, हटकून समृद्धीने गेलो, आणि महाराज 140नं चालून पाहिली मी ती गाडी. चालवली. आमचे एक डॉक्टर मला म्हणते, महाराज तुम्ही गाडी कशी काय चालवून राहिले. म्हटलं डॉक्टर, गाडी शरीराने नाही चालते, गाडी मेंदूनी चालते. आणि बस 3दा मृत्यू पाहिल्यामुळं माझी अवस्था अशी आहे की मेरी जीने की तमन्ना नाही, मेरी मरने की आरजू नाही, नो बडी समबडी. म्हणून तरुणांना घडवतोय. मग विचार केला मी, कोरोनामध्ये एवढी लोक मेले ना, माया वाचून काय अडलं होतं जगाचं. हाय कोण मी. 7 द्वीप आहेत. 7 द्वीपामध्ये 7 खंड आहे. त्याच्यामध्ये भारत खंड आहे. भारत खंडामध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्हा आहे. अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूर तालुका आहे. श्रीरामपूर तालुक्यामध्ये मातापूर नावाचं एक गाव आहे. आणि गावातले एका पटांगणाच्या एवढ्या खुर्चीवर बसलेला हा विजय तनपुरे आहे. एवढ्या ब्रह्मांडामध्ये आपण की झाड की पत्ती आहे ना. मग देवानं माझ्याकडून ते शिवाश्रम बांधून घेतलं अपंगांच्यासाठी. 9 वर्ष पैसे साचवले, कोणालाही वर्गणी मागितली नाही. नाही तर माझे 24,000 मित्र आहेत. त्याच्यामध्ये 132 लोक VIP आहेत. आणि नुसते 32 VIP आहेत. नुसतं असं केलं असतं तर किती काही पैसा झाला असता, पण दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर कोणीही करीन, त्याला काय अर्थ आहे. मग अपंगांच्यासाठी बांधलं, ते लोकार्पण केलं. नाथ महाराज म्हणतात ना, पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतुनी राहती, त्याप्रमाणे. आणि आता जे शरीराने अपंग आहे त्यांच्यासाठी झालं शिवाश्रम. त्यांना 5-6 उद्योग काढून दिले आणि चालू झालं त्यांचं काम. आणि आता जे इथे अपंग आहेत ना, त्यांच्यासाठी काम करतो मी. 180 दिवसात मी कोणत्याही अपयशी माणसाला सक्सेस बनवतो. छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्रातून आत्ताच्या जनरेशननं सक्सेस कसा मिळावा, यशाचा नवा मंत्र शिवतंत्र हे शिकवतो. आजच्या जनरेशनला टेक्नॉलॉजीची लँग्वेज कळते म्हणून ते लॅपटॉप वगैरे कळावं म्हणून मी MSCIT केलं, ते शिकून घेतलं. आणि त्याला तारीख पण दिली मी, 23 मार्च 2032. यापर्यंत मला 20,000 धडधाकट माणसांना यशस्वी उद्योजक करायचं आहे. आणि 10,000 अपंगांना आर्थिक मदत देऊन उभं करायचं. म्हणजे दादा, अजून तुम्ही 1 वर्षाने म्हणले मला, महाराज इथे एक आमका अपंग आहे, पण त्याला 5-10 लाख रुपये जर कुठून मिळाले तर 5 मिनटात देईल मी. 5 मिनटात, हो, कारण मी चालू आहे तसं काम त्या दृष्टीनं. म्हणून माणूस जगला किती, यापेक्षा जगला कसा. म्हणून मी मेलो तेव्हाच आहे. बस मजा येते. आज तुमच्यासारखे सगळे भेटले इथे. बोर होऊन राहिले का तुम्हाला? बोर झाला असेल तर एकदा टाळ्या वाज बाबा जोऱ्यात. अवघड आहे बाबा, एवढे बोर झाले. पोवाड्याची एक लाईन फक्त ऐकवील तुम्हाला, आणि त्याच्यापूर्वी इतिहासातला थोडासा प्रसंग सांगेल. पण त्याच्यासाठी शांततेची खूप गरज आहे. शांत बसाल जरा. आपण कधी गाढवाला म्हणताना पाहिलं का, अभि गाढवासारखा वाघ म्हणून? माणसालेच म्हणावं लागतं, अभि माणसासारखा वाघ ना. एक 5 मिनिट थांबाल जरा शांत. ऑपरेटर याला रिवर्ब द्या थोडा. हॅलो हॅलो. इतिहासामध्ये जाऊया आपण. राजाच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग. शिवाजीराजे त्या सिद्धी जोहारच्या वेड्यामध्ये पन्हाळ गडावर अडकले आणि दरवाजा उघडला 125 दिवसानंतर. राजांनी हाक मारली, शिवा काशीदाला. शिवा आला.
राजांना हात जोडलं. राज माझी आठवण काढली सा. हो रे शिवा, सिद्धी जोहारला भेटायला जायचंय. माडलं कुठे राज? अरे शिवा, याच्यासाठी प्रति शिवाजी हवा रे. हडी मंडळी राजाने आपली संदूक उघडली, आपला अंगरखा काढला आणि शिवाच्या समोर धरताच शिवा बोलतो, राजा आपली कापडा आम्हाला घालायला लावतासा. हो रे शिवा, तुला घालावेच लागतील. आणि मंडळी राजाने शिवाला अंगरखा घातला, कमरेला दुशेला बांधला, तलवार मॅन केली, जिरे टोप डोक्यावरती चढवला आणि राजाने दुसरी संदूक उघडली. त्याच्यातून ते जरी चढाव काढले आणि शिवाच्या समोर धरताच शिवा बोलतो, राजा त्या जरी चढावाच्या जवळ उभं राहायची आमची पात्रता नसताना तुम्ही मला ते पायामध्ये घालायला सांगतासा. हो रे शिवा, तुला घालावेच लागतील. आणि मंडळी एक एक वस्त्र शिवाच्या अंगावर चढायला लागलं. शिवाचं अंतकरण असं धस्स झालं. इतक्यामध्ये राजाने आपल्या कानातला चौकडा काढला आणि शिवाच्या कानामध्ये अडकवताच राजांचंही राखलेलं अवसान गळून गेलं आणि राजाने शिवाला मिठी मारली. अरे शिवा, एवढ्यासाठी या राजेपणाचा तिटकारा येतोय र. अरे जसा प्रसंग पडेल तशी तुझ्यासारखी नररत्न खर्ची घालायची. मंडळी इतक्यामध्ये शिवाजी राजाच्या डोळ्यातून आसू निघाला आणि शिवाच्या खांद्यावर पडताच शिवा बोलतो, राज म्या मेल्यानंतर माझ्यासाठी खूप जण रडत्याल, पण म्या जिवंत असताना तुम्ही माझ्यासाठी रडतासा. सोनं झालं राज, माझ्या देहाचं सोनं झालं. राज एक विनंती हाय. माझी कारभारी नेहमी म्हणायची, कसं दिसत्यात आपलं शिवभा राज. त्यावेळेला म्या सांगायचो, अगं अगदी माझ्यासारखं दिसत्यात. तेव्हा राज म्या गेल्यानंतर एकदा माझ्या घरला जा, माझ्या कारभारणीला, माझ्या आईला दर्शन द्या. आणि मंडळी शिवा काशिदाचं बलिदान झालं. त्यानंतर 6 महिन्यांनी पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेवापूर गावामध्ये माझा राजा पोहोचला. आपला सरंजाम सगळा पाठीमागं ठेवला. निवडक लोकांच्या समवेत राजे गेले आणि आईला नमस्कार केला आणि बोलतात, माते तुझा शिवा मी नाही आणू शकलो. त्यावेळेला शिवाची आई बोलते, अरे राजा, माझा शिवा जिवंत नाही हे सांगायला तुमची काय आवश्यकता होती? माझा शिवा जिवंत असता तर तुमच्या अगोदर पळत आला असता आणि म्हणाला असता, आई आपलं राजा आलं, तो वाल त्यांना. अरे पांडुरंगा, अशी 2-4 लेकरं मला का दिली नाही या स्वराज्यावरती शहीद होण्यासाठी? मंडळी, अशी माणसं माझ्या राजानं निर्माण केली. शिवछत्रपती सांगण्यासाठी मला 7 दिवसही पुरत नाहीत. हे मी म्हणजे देव करून घेतो. चाले हे शरीर कोणाची, ये सत्य कोण बोलवितो हरिविन. शेवटचे 2 मिनिटं घेणार आता पोवाडा तुम्हाला ऐकायचंय. बोर झाले काय? ज्यांना बोर झाला असं एकदा वाजवा बाबा जोऱ्यात टाळ्या. मला आनंद वाटला ज्या भक्तीनं तुम्ही तल्लीन झालात. शिव आणि शक्ती एकत्र इथं आली. तुमच्या आनंदात विरजन पाडायची माझी इच्छा नाही, कारण पोवाडा म्हटलं की नवरसातला वीर रस येतो त्याच्यामध्ये. कथेमध्ये सगळेच नवरस असतात,
कीर्तन किंवा कथा याचा स्थायी भाव हा शांत रस आहे. तुम्ही विवेक भैयाचं गाणं ऐकताना पहा ना, किती मस्त वाटतं ना. म्हणून याच्या पाठीमागे साधना आहे. जेव्हा तुम्ही कुठलंही काम करता, सलग एखादी गोष्ट 12 वर्ष करताना, तेव्हा एक तप होतं. तप शब्दाला उलट केल्यावर किती काय होतं ते पत, म्हणून त्या पतसंस्था आहेत. हां, 12 वर्षाचा एक कालावधी गेला. मला 3 तप झालीत, छत्रपती सांगतोय. तरी आमच्या राहुरीच्या लोकांनी 15 साली मला साईबाबा करायला सांगितली होती. म्हणलं आम्ही नको, मला सांगा साईबाबा करायला. साईबाबाला माझी विनंती आहे, माझं शिवायन चांगलं होऊ द्या. पण तरीसुद्धा साधनेमुळे ते शक्य झालं. आणि 7 दिवस साईबाबाही सांगितली. म्हणून संसार असो किंवा परमार्थ, याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे नियम आणि दुसरा संयम. कोणती गोष्ट नियमाने करा, त्याचा रिझल्ट मिळण्यासाठी संयम ठेवा. जर नियम आणि संयमातला पहिला शब्द गेला तर फक्त यम खाली राहतो. आणि आमच्या शिर्डीच्या साईबाबांनी काय सांगितलंय, श्रद्धा आहे तर सबुरी मात्र ठेवा. तिथपर्यंत आपल्याला जाता येतं, पण अष्टांग योगाने जावं लागतं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. अवघड आहेत 5 यम आणि 5 नियम. 5 यम कुठले? सत्य, अहिंसा, आस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. खूप क्रॉस करावं लागतं. मी किती प्रवास केला, माझा बराच प्रवास असतो, खूप प्रवास असतो. पण मी कुठेही गेलो महाराष्ट्रात, तरी मी रात्री 1:30-2 पर्यंत घरीच येतो. 3 वाजले तरी मी, काही झालं तरी माझा दिवस पहाटे 4ला सुरू होतो. स्वतःसाठी मी 3.5 तास रोज खर्च करतो, रोज. ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा तुम्ही, कारण शिव महापुराण तेच सांगतंय, तुम्ही स्वतःला किती भेटलात. हिंदी चित्रपट सृष्टीतले एक महान गीतकार आहेत साहिर लुधियानवी, यांचं एक वाक्य येतं, इस जहां में जिसने बड़ी बात कर ली, जिसने अपने आप से मुलाकात कर ली. याला जोडून आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायातली पहिली ओवी आहे. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. लोकांचा विश्वास बसावा म्हणून माऊलीनी छातीला हात लावून सांगतात की हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. म्हणून अख्खी ज्ञानेश्वरी पाठ करायची गरज नाही, एक तरी ओवी अनुभव बस. 1 मिनटं मी असाच घेतला मोकार, आता काही माही बडबड राहते. एक पोवाडा ऐकूया आणि थांबूया. बस कधी येईल योग तर येऊया, कारण आता परवापासून शिवजयंतीचे माझे कार्यक्रम सुरू होणार. विदर्भात आहे, 2 दिवस पुण्यात आहे, पिंपरी चिंचवडमध्ये मी 19 आणि 20 2 दिवस सलग. पिंपरी महापालिकेने सलग 2 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी, एक डांगे चौकात आणि एक कुठे संभाजीनगर आहे तिथे कुठं. तुमचे मित्र असतील त्यांना कळवा. पोवाडा आता एखाद्याला वाटण तिकडून महाच पोवाडा लावला आणि इकडून फक्त तोंड हलवतो का, नाही. एकदा म्युझिक लावा, याला थोडा रिवर्ब वाढवा, डिले. बस आहे का माझा आवाज त्याच्यात नाही ना? मली गाळलेल्या जागा भरायच्यात. मजा येईल तुम्हालाही. खूप दिवसानंतर या ट्रॅकवर गातो. आमच्याच कलाकारांनी वाजवलेलं आहे ते. म्हणून माणूस जगला किती यापेक्षा जगला कसा याला महत्व आहे, है ना? ऐकूया पोवाडा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. ट्रॅक
मंडळी 450 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. अरे पण त्या जाणत्या राजाचं नाव घेतल्यानंतर 80 वर्षाचा म्हाताराई खवळून नाचायला लागतो अशी ताकद त्या राजाच्या नावामध्ये आहे. सरंजाम शाहीतला घोडदळ गेलं आणि आलं काय? घोडदळ गेलं, मोटार दळ आलं, सरदार गेले, आमदार आले, सरदार गेले, आमदार आले, वतनदार गेले, साखर सम्राट आले, तरी काही फरक पडत नाही. मंडळी अनेक लोकांनी आमच्या शिवाजी राजाला मुसलमानाचा वैरी ठरवला. एक नोंद करतो की छत्रपतीच्या स्वराज्यामध्ये प्रमुख 20 अधिकारी हे मुसलमान समाजाचे होते. अरे अगदी छत्रपतीच्या काळापासून आमचा भारत देश हा प्रामाणिक मुसलमानाच्या प्रती आदरच करत आलेला आहे. अरे ज्या वेळेला राजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला राजांनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे दिलं आणि राजांचं लक्ष गेलं कोपऱ्यामध्ये उभे असणारे एका मुसलमान समाजाच्या पोराकडे. काय नाव होतं त्याचं? मदारी मेहंदर. आग्र्याच्या कैदेमध्ये होता. दुसरा होता जो हिरोजी फर्जत की ज्याला राजानं पालखीचा मान दिला. आणि राजे विचार करतायत की काय द्यावं या मुसलमानाच्या पोराला. मंडळी अगदी छत्रपतीच्या काळापासून आमचा भारत देश हा प्रामाणिक मुसलमानाच्या प्रती आदरच करत आलेला आहे. अरे क्रिकेटच्या क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर आमच्या श्रीरामपूरचा जहीर खान आहे, युसुफ पठाण आहे, मोहम्मद कैफ आहे, इरफान पठाण आहे. कोणी नाकारलं त्यांना. टेनिसच्याही क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर सानिया मिर्झा सारखी मुलगी आहे. पण दुर्दैवानं तिनं सुद्धा पाकिस्तानीच केला. धन्यवाद सानिया. अरे प्रामाणिक मुसलमानाच्या बद्दल मी बोलतही नाही आणि मला बोलण्याचा अधिकारही नाही. म्हणून काही गद्दाराला आम्ही डोक्यावरती घ्यावं. सिमी सारखी संघटना, लष्करे तोयबा सारखी संघटना. अरे दुर्दैवानं कुठलंही शहर आणि कुठलंही तीर्थक्षेत्र हे सुरक्षित राहिलं नाही. अरे पाकिस्तानची क्रिकेट टीम विजयी झाल्यानंतर हिरवा गुलाल उधळता, वैष्णव देवी यात्रेवरती बॉम्ब हल्ले करता, संसदेवरती बॉम्ब हल्ले करता. म्हणून काही गद्दाराला आम्ही डोक्यावरती घ्यावं. मंडळी इतकंच नव्हं तर आजही आम्ही छातीला हात लावून सांगतो की आमच्या देशाचे राष्ट्रपती होते APJ अब्दुल कलाम. कोणी नाकारलं त्यांना. आणि मागेही 5-6 वर्षापूर्वी आमच्या भारत देशाचे उपराष्ट्रपती मुसलमानच होते, हमीद अन्सारी. कोणी नाकारलं त्यांना. आणि राजांनी मदारीला जवळ बोलावलं. विचारलं, मदारी काय हवंय तुला? मदारीला हात जोडल्याने बोलतो, राज समजा स्वराज्य आमच्या पदरात घातलंय. द्यायचं झालं तर या मुसलमानाच्या पोराला एकच द्या. तुमचं जे सुवर्ण सिंहासन आहे त्याची चादर बदलण्याची अनुमती. एवढंच दान या मुसलमानाच्या पदरात घाला. अरे गद्दार हिंदूच्या पेक्षा तो प्रामाणिक मुसलमानाचा पोऱ्या इतिहासामध्ये श्रेष्ठ ठरला आणि आम्ही व्यासपीठावरून त्याचे गोडवे गातोय. अरे रायगडावरती अयोध्या निर्माण झाली. मंडळी शिवचरित्र तुमची संकट सोडवणार नाही, मात्र आलेल्या संकटाशी कसं लढायचं याचं बळ नक्कीच देतील. असताना तुम्ही संकटी मंद होते मती, आठवा तेव्हा शिवराया, आठवा तेव्हा शिवराया. बळ मन गटा तुम्हा द्याया, बळ मन गटा तुम्हा
माझ्या शिवशक्तीच थरील छाया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद. आवाज येऊ द्या महाराजांचा. कसा आवाज ऐकला तुम्ही सगळ्या आरतीवाले चला तो आरतीवाले